श्वासांवरती आपलं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. हे जर श्वास थांबले तर आयुष्य संपलं. परंतु या श्वासाचे म्हणजेच श्वसनाचे आजार आजकाल खूप जास्त वाढताना दिसतंय. यामध्ये अस्थमा असेल, सीओपीडी असेल, फुफ्फुसांचा कॅन्सर असेल, यासारखे अनेक गंभीर आजार तरुणांमध्ये सुद्धा वाढताना दिसत आहेत. यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? धूम्रपान किंवा त्यासारखी व्यसनं असतील, हवेतील प्रदूषण असेल, धूळ असेल, यांमुळे आपल्या फुफ्फुसांवरती नेमका काय परिणाम होतो, ते किती डॅमेज होतात आणि ती चांगली ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवं, या सर्वच विषयांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ब्रीथवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे फाउंडर, सुप्रसिद्ध श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर पृथ्वीराज मेथे. आपण घेत असलेला श्वास किती महत्त्वाचा आहे आणि तो श्वास घेण्यासाठी मदत करणारा आपल्या शरीरातील अवयव, ती म्हणजे आपली फुफ्फुसं, ही कशी निरोगी असायला हवी, ती निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं, काय खायला हवं किंवा कोणत्या प्रकारचा व्यायाम करायला हवा, या सर्वच गोष्टींवरती आज आपण अत्यंत डिटेलमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असलेला पॉडकास्ट संपूर्ण पहा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. एन्जॉय द शो. पृथ्वी, वेलकम टू द शो. थँक्यू. आज आपण बेसिक फुफ्फुसं म्हणा किंवा जे अस्थमा आहेत, या सगळ्या डिसिजेसवरती बोलणार आहोत. सुरुवात अगदी बेसिक्सपासून करूया आणि आपल्या व्ह्युअर्सना एक चांगली माहिती फुफ्फुसांच्या आजारांविषयी असेल किंवा जे काय बाकी इतर पॉल्युशन्समुळे वगैरे आजार होते याबद्दल देण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला अगदी विचारायचं झालं तर आपली लंग्स जे असतात, आपली फुफ्फुसं जी असतात, ती कसे काम करतात आणि ते किती महत्वाचा एक ऑर्गन आहेत आपल्या बॉडीमधला? आता फुफ्फुस किती महत्वाचं आहे तुलाही किती वाटतं बघ. तू बोलताना काय म्हणालास, आज आपण बेसिक लंग्स बद्दल बोलूयात. बरोबर. आणि हे खरंच अगदी कटू सत्य आहे की लंग्स हे एक अंडररेटेड सुपर हिरोज आहेत, अंडरडॉग्स आहेत म्हणेन. जसं एकदम फार सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर जसे आपल्या घरात आई वडील आहेत ना, है ना, आई आपल्याला सगळं देते, जेवायला देते, करून देते, झोपवते, सगळं करते. पण अंडररेटेड कोण आहे? वडील. बरोबर. वडील ते सगळं मिळवून आणतात, घरी देतात आणि म्हणून ते आपल्याला मिळतं. बट व्हॉट वी डू इज आई आई आई. सो सेम इज लाईक विथ लंग्स. आपण सगळे हार्टबद्दल खूप बोलतो, नक्कीच ते इम्पॉर्टंट आहे, जशी आई इम्पॉर्टंट आहे त्याच्याशिवाय काही नाही. बट तितकेच वडील इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज लंग्स आपल्याला ऑक्सिजन, जे आपल्या शरीराचं पेट्रोल आहे म्हणेन, पेट्रोलशिवाय गाडी चालू शकत नाही. बरोबर. सो व्हॉट लंग्स डू इज ती एक आपली पेट्रोल टँक आहे जे ऑक्सिजन घेते. आणि तो ऑक्सिजन फक्त लंग्ससाठी नाही आहे, तर तो पूर्ण शरीरासाठी आहे, सगळ्या अवयवांसाठी नेसेसरी आहे. लंग्स तो ऑक्सिजन घेतात, तो ब्लडमध्ये मिक्स करतात, ते ब्लड हार्टमध्ये जातं आणि हार्ट आपल्या सगळ्यांना ते ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करतं. त्या ऑक्सिजनमधूनच आपल्याला एनर्जी मिळते. त्या ऑक्सिजनमुळेच आपण, म्हणजे आपला ब्रेन चांगला राहतो, आपण विचार करू शकतो, फोकस करू शकतो. बेसिकली फॉर अ गुड हेल्थ, गुड लंग्स आर अ मस्ट. त्यामुळे चांगल्या ह्याच्यासाठी, चांगल्या आयुष्यासाठी किंवा चांगल्या हेल्थसाठी लंग्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आय वुड से. ओके. जसं तू सांगितलंस की हार्टच्या इक्विव्हॅलंट आपले लंग्स आहेत. नक्कीच. मग हे लंग्स नेमके कोणकोणत्या गोष्टींमुळे डॅमेज होतात, ज्याच्यामुळे आजकाल खूप जास्त आजार वाढायला लागलेले आहेत? सगळ्यांना माहिती आहे आणि खूप कॉमन आहे की सिगरेट स्मोकिंगमुळे लंग्स डॅमेज होतात, आउटडोअर पोल्युशनमुळे लंग्स डॅमेज होतात. पण मी त्याच्या पुढे जाऊन काही अदृश्य शत्रू जे लंग्सचे आहेत ते आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया, विच इज इंडोर पोल्युशन. आपल्याला आउटडोअर पोल्युशन माहिती आहे, बट इंडोर पोल्युशन वी डोंट नो. व्हॉट इज इंडोर पोल्युशन? आपल्या घरात आपण लावणारी उदबत्ती, अच्छा, ही सिगरेट देवाला उदबत्ती अगरबत्ती लावतो, उदबत्ती किंवा धूप असेल, आपण लावणारं डासांसाठी मॉर्टिन कॉईल असेल किंवा मग ते इलेक्ट्रिक, ते मॉर्टिन लिक्विडवाला मॉर्टिन असेल, इवन दॅट इज ॲज हार्मफुल ॲज स्मोकिंग. आणि गावाकडे आपल्याकडे अजून ही चूल वापरली जाते, बंब वापरले जातात, है ना. कुठल्याही प्रकारचा धूर, मग तो सिगरेटचा असेल किंवा चंदनाच्या लाकडाचा असेल, जे आपण देवासाठी करतो, इज इक्वली हार्मफुल फॉर लंग्स. ओके. येस. अशाच या धूळ
आणि स्ट्रेस मग तो स्मोकिंगमुळे येणारा असेल किंवा इनडोअर आउटडोअर पोल्युशनमुळे येणारा असेल, कुठल्याही प्रकारचे बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लंग नक्कीच डॅमेज होऊ शकतात. जसं की तू सांगितलं की स्मोकिंग आणि पोल्युशन, या आपण एक एक करून गोष्टी आपण बोलूयात की स्मोकिंगमुळे नक्की काय परिणाम होतो आणि तो किती गंभीर स्वरूपाचा असतो. स्मोकिंग इज लाईक स्लो सुसाईड, आय वुड Okay. से स्लो पॉइझनिंग, टू बी मोर प्रिसाईज. लगेच प्रॉब्लेम दिसत नाही. स्मोकिंग फार कूल वाटतं, कारण आजकाल प्रत्येक हिरो यू सी ना, प्रत्येक कूल हिरो कोणी असेल तर smoke त्याचा एक करताना. शॉट तरी पिक्चरमध्ये बरोबर. असतो, हे Smoke करताना. स्मोकिंग. सो ते एक ट्रेंड बनवलं. इट इज प्युअरली मार्केटिंग फॉर विच वी शुडंट फॉल फॉर. पण अनफॉर्च्युनेटली आपण ते सगळं बघतोय. स्मोकिंगमध्ये काहीच चांगलं नाही आहे. ओके, कारण मी जसं म्हणाल तुम्हाला, तो एक धूर आहे. सिगरेटमध्ये बेसिकली काय आहे, एक तर आहे निकोटिन, जे आपल्याला फील गुड करवतं, आपल्याला थोडंसं फ्रेश बनवतं, आपली झोप घालवतं, आपल्याला एनर्जेटिक बनवतं. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे टार, जो आपल्याला टोबॅकोतून जातो, जो आपल्या फुफ्फुसाला धूर साठून एखादा फुगा जो त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फुगला की तो वीक होतो. बरोबर. तशा प्रकारचं आपलं फुफ्फुस होतं की तो त्याला एक्स्ट्रीमली एअर ट्रॅप होते, आत गेलेला धूर बाहेर येऊ शकत नाही, तो तिथेच अडकून राहतो आणि तो फुफ्फुसाला आपल्या त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फुगवतो. एम्फायसेमॅटस आपला लंग होतो आणि मग तो नेहमीसारखा फंक्शन करू शकत नाही आणि परत कधीच करत नाही. अच्छा, स्मोकिंग एवढं डेंजरस आहे, जर एखादा व्यक्ती स्मोक करत असेल आणि समजा त्याच्या संपर्कात, त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या घरी जर काही व्यक्ती असतील जवळपास, तर असं म्हणतात की ते पॅसिव्ह स्मोकिंग जे आहे ते सुद्धा खूप Yes. डेंजरस आहे. तर हे खरंच डेंजरस आहे का आणि ते कितपत डेंजरस आहे? पॅसिव्ह स्मोकिंग इज मोर डेंजरस दॅन ॲक्च्युअल स्मोकिंग. हो, काय सांगतो? म्हणजे ऍक्च्युअल जो माणूस स्मोकिंग करतोय Smoking करतो, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा- जास्त. ओके. हा, म्हणजे सिम्पली सांगायचं झालं तर निदान स्मोकिंग करणारा व्यक्ती काही प्रमाणात काळजी घेतो, आत ओढलेला धूर बाहेर तरी सोडतो. ओके, राईट. बट समबडी हू इज नॉट स्मोकिंग, त्यांना ते नाही करतायत ना. दे कीप ऑन इनहेलिंग दॅट कंटिन्युअसली अँड इट इज ॲज बॅड ॲज स्मोकिंग. येस. ओके. पृथ्वी, कसं आहे, आजकालची जी नवीन जनरेशन आहे, जेन झी म्हणूया आपण, त्यांच्या काही आपण न्यूजमध्ये बघतो की स्मोकिंग खूप जास्त इंजुरियस आहे, असं आपण सगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये किंवा जाहिरातींमध्ये पाहत आलो. त्यामुळे त्यांचा ओढा किंवा त्यांचा कल थोडाफार प्रमाणात वेपिंगकडे झुकलेला आपण पाहतो. आणि वेपिंग हे स्मोकिंगपेक्षा कमी डेंजरस आहे किंवा कमी धोकादायक आहे, असं म्हणून ते वेपिंग खूप जास्त प्रमाणात यंग जनरेशनमध्ये आजकाल पाहायला मिळते किंवा तशा बातम्या आपण अलीकडे पाहतो. तर हे वेपिंग किती डेंजरस आहे आणि ते खरंच स्मोकिंगपेक्षा कमी धोकादायक आहे का? मगाशी मी म्हणालो सिगरेटबद्दल आपण बोलताना की सिगरेटमध्ये 2 कॉम्पोनंट आहेत, निकोटीन आणि टोबॅको. हां. तर वेपमध्ये काय केलेलं आहे बेसिकली की त्यांनी निकोटीन ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला फील गुड होणारच. ते घेतल्यानंतर. आणि पण त्यामध्ये टार नाही. पण त्याऐवजी त्यांनी काय केलं की सम फॉर्म ऑफ फ्लेवर्ड लिक्विड्स हे ॲड केलेत आणि त्याच्यावरती कुठलीही रेग्युलेटरी बॉडी नाही आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, किती प्रमाणात वापरलं जातं हे कंट्रोल होत नाही आहे अजूनही. आणि सरप्राइझिंगली वेपिंग एक फ्रॅटर्निटीनीच चालू केलं की बाबा इट इज सबस्टिट्यूट फॉर स्मोकिंग. बट जेव्हा त्याच्यावर अभ्यास होत गेला, स्टडीज झाले, तेव्हा असं कळालं की वेपिंग इज मोर डेंजरस दॅन स्मोकिंग. अँड 90% ऑफ द कंट्रीज हॅव बॅन्ड वेपिंग. ओके. आपले जे किंवा सगळ्यांना आपण सिलेक्टिव्हली ब्लाइंड आहोत, म्हणजे त्या गोष्टी आपण वाचत नाही किंवा वाचल्या तरी दुर्लक्ष करतो. पण वेपिंग आत्ताच्या जनरेशनसाठी वेपिंग इज कूल, पण इट इज नॉट कूल ॲट ऑल. नक्कीच वेपिंग इज व्हेरी मच डेंजरस. वेपिंगमुळं बऱ्याचशा लोकांना कॅन्सर्स सुद्धा व्हायला लागले, हे असं स्टडीजमध्ये दिसायला लागलं. त्यामुळं ऑफकोर्स वी हॅव टू अवॉइड वेप्स. ओके. म्हणजे वेपिंगचे सुद्धा लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत, जसे स्मोकिंगचे आहेत. दोन्ही इक्विव्हॅलंट आणि क्लिनिकली प्रूव्हन साईड इफेक्ट्स आहेत. तुम्ही गुगल करू शकता आणि बघा तुम्ही की वेपिंग किती कंट्रीजमध्ये बॅन्ड आहे. पण आता जसं तू म्हणालास की स्मोकिंग, वेपिंग आणि त्यानंतर पोल्युशन. वेपिंग जास्त का डेंजरस हे मी थोडंसं, कारण काय होतं, सिगरेटसाठी अजून सुद्धा काही प्रमाणात सोशल स्टिग्मा आहे की बाबा सिगरेट पिण्यासाठी स्मोकिंग झोनमध्ये जावं लागतं किंवा सगळ्यांपासून लांब कुठेतरी कोपऱ्यात जावं लागतं.
वेपिंगसाठी तसं नाही. वेपिंग अच्छा. कुठेही बसून करतात बिकॉज ओके. त्याचा वास येत नाही, कुणाला वेपिंग केलंय कळत कळत नाही. नाही, काहीच बरोबर. कळत नाही. त्यामुळं त्याचं प्रमाण वापर खूप जास्त वाढलं. अच्छा. म्हणजे जर एखादा मनुष्य 1 सिगरेट दिवसातून पित असेल, तो 10 × 10 टाइम्स जास्त प्रमाणात वेप वेप करतो. करतो. कारण ओके. त्याला त्याचं कुठलं बंधनच अच्छा. राहिलं नाही. तो गाडीत पण वेप करतो, घरात पण करतो, वर्क प्लेसला पण करतो, कुठेही करतो. कुठेही उभारला असेल 2 मिनिटं बोलता बोलता माणूस खिशातनं करतो, काढतो बरोबर. आणि ही डज इट. बरोबर. सो त्याचंही प्रमाण खूप एक्सेसिव्ह यूज पण होतो वेपिंगचा, अँड विच इज अच्छा. अगेन दॅट्स वाय इट इज मोर हार्मफुल. ओके. स्मोकिंग बद्दल आपण बोललो, वेपिंग बद्दलही बोललो. दुसरं तू सांगितलंस ते म्हणजे अगरबत्ती किंवा हे जे आपण मच्छर मारायचं जे औषध असतं, लिक्विड औषध, त्याच्यातून कसं काय किती प्रमाणात आपले लंग्स डॅमेज होतात आणि ते साधारणपणे जर एखाद्याला लावायचं असेल अगरबत्ती तर ती कुठं लावावी, किती अंतरावर बसावं, असं काही त्याचे नॉर्म आहेत का की जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास होऊ नये वगैरे? ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे तेच आहे, मी एकच सिगरेट पितो, आठवड्यातून एकच पितो म्हणून मला काय होणार नाही. हां. दॅट इज इक्वली हार्मफुल फॉर, म्हणजे कुठल्याही प्रकारचा धूर कितीही प्रमाणात, कितीही कमी प्रमाण असेल तर ते हार्मफुल आहे. अच्छा. आपले जे लंग्स आहेत ना, दोज आर मेंट ओनली फॉर फ्रेश एअर. ओके. त्याला वायू मार्ग म्हणतो आपण. तो फक्त आणि फक्त फ्रेश हवेसाठी आहे. तो फक्त आणि फक्त ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, जी प्युअर हवा आहे, त्याच्या व्यतिरिक्त फुफ्फुसामध्ये दुसरं कोणतीही गोष्ट इनहेल्ड नाही. स्वरूपात जात असेल ओके. तर ती डेंजरस आहे. अच्छा. तुम्ही काहीही, म्हणजे मी म्हणालो ना तुम्हाला मगाशी म्हणून तरी, की चंदनाच्या लाकडाचा धूर सुद्धा आणि सुद्धा सिगरेटचा आपल्याला धूर सुद्धा हे इज आर Same इक्वली. आहे. अच्छा. त्यामुळं असे कुठलेही तुम्ही ते टाळा, जितकं शक्य आहे ओके. तितकं ते टाळणं. कारण आता तुम्हाला माहित नसतं की इव्हन अगरबत्तीमध्ये काय आहे, हां, त्या मॉटिनमध्ये बरोबर. काय आहे. त्यात आता तुम्ही बघितलं ना, तुम्ही रिसेंटली की कफ सिरपमुळे काही लोकांची डेथ हो, झाली, मध्ये ते न्यूज मध्ये आलं होतं, बरोबर. यु नो. मग असं होत असताना त्या गोष्टींना तरी त्याच्याबद्दल तर अवेअरनेस नाही आहे, ते कुठल्याही रेग्युलेटरी बॉडीज थ्रू जात नाही. त्यामुळं हां. वी हॅव टू अवॉइड इट. जेवढं शक्य आहे अच्छा. तितकं. मी असं म्हणणार नाही की पूर्णच बंद बंद झालं करा. पाहिजे, आणि पण जितकं शक्य तितकं लांब, जितकं शक्य तितकं कमी वापर. आणि जर ऑलरेडी तुम्हाला काही फुफ्फुसांशी रिलेटेड संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील, आजार असतील, तर तुम्ही ते ॲब्सोल्युटली टाळणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बोललो ते म्हणजे पोल्युशन, जे आजकाल खूप वाढलेलं आहे. अगदी टियर 2, टियर 1 सिटीजमध्ये, टियर 1 सिटीमध्ये तर आहेच, टियर 2, टियर 3 सिटीमध्ये सुद्धा ते एअर पॉल्युशन इंडेक्स जो असतो तो खूप खालावलेला दिसतोय. मग पोल्युशनमुळे आपल्या लंग्सवरती काय परिणाम होतो आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मी आजच वाचलं, हम्म. चीफ जस्टिस ऑफ इंडिया वेंट फॉर अ वॉक, आणि न्यू दिल्लीमध्ये. ओके. 40-45 मिनिटाचे वॉक घेऊन आल्यानंतर त्यांना जास्त त्रास व्हायला लागला. ते म्हणाले आता व्यायाम करून पण त्रास होतोय. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून एक न्यूज होती की काही तिथल्या वकिलांनी एअर पोल्युशनमुळे लिव्ह अप्लाय केली. म्हणजे ओके. दिल्लीमध्ये तर काय म्हणजे हां, बोलू but शकत नाही एवढ्या प्रमाणाच्या बाहेर. फ्रँकली तुम्ही बघा, आपण आज बघतोय विनय, आपण लहानपणापासून सांगली मिरजेत राहतोय. सिग्नल माहित होता का आपल्याला? आजकाल एका सिग्नलला 2 वेळा थांबावं हो, लागतं थांबावं आपल्याला. लागतं. है ना? बरोबर. म्हणजे मी ब्रीदवेल टू माझं घर सिग्नलला, म्हणजे दररोज एक हो, एक तरी वेळा अशी थांबावं येते की मला लागतं. 2 वेळा सिग्नलला थांबावं लागतं. भरपूर. सो सांगली मिरज काही फार मागं राहिलेलं नाहीये नाही, त्या बरोबर. बाबतीत. आपण कुठल्याच बाबतीत मागं राहत नाही ना सांगली मिरज. सो पोल्युशन हे सगळीकडं आहे, आणि पोल्युशनचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. अच्छा. COPD सारखे आजार जे आपण आता बोलतोय की सिगरेट स्मोकिंगमुळं, किंवा आपण पुढे बोलू सिगरेट स्मोकिंगमुळं होतात, किंवा पोल्युशनमुळं पण खूप सारखे आजार होतात. हा नोव्हेंबर महिना आपण वर्ल्ड COPD डे म्हणून ओके. हे करतात, आपण अवेअरनेस प्रोग्राम्स असतात, ओके. सेलिब्रेट केला जातो. सेलिब्रेट म्हणणं चुकीचं आहे, बट येस, अवेअरनेससाठी. अवेअरनेससाठी. दुर्दैवानं 38 मिलियन इंडियन पॉप्युलेशन इज ऑलरेडी अफेक्टेड बाय COPD. ओके. अँड ओनली 50% ऑफ देम स्मोक. अच्छा, म्हणजे त्यातले फक्त अर्धेच स्मोक करतात आणि बाकीच्यांना सुद्धा आजार आहे. येस, म्हणजे एअर पोल्युशन आणि क्वालिटी ऑफ एअर ही किती महत्वाची आहे. त्यामुळं आपण प्रत्येकानं त्या बाबतीत काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण तो एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे लंग हेल्थवर. अच्छा. म्हणजे आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये एअर प्युरिफायर्स मिळतात, जे आपण घरात लावून ती घरातल्या हवेची गुणवत्ता, क्वालिटी वाढवू शकतो वगैरे.
ते खरंच काम करतात, कितपत काम करतात, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे म्हणजे? काम नाही करत असं म्हणणं चुकीचं राहील, पण किती तुम्ही क्लीन करू शकता एअर, त्याला पण काहीतरी लिमिटेशन ओके, आहे. बरोबर. हिपा फिल्टर्स आहेत. आता ते असतात, युजली आम्ही ICU मध्ये वगैरे वापरतो. पण काय आहे, त्याचे म्हणजे काय प्रकारचं पोल्युशन आहे ते स्टडी करून ते फिल्टर्स वापरले पाहिजेत. आणि मी म्हणेन एअर प्युरिफायर्सपेक्षा जास्त महत्त्वाचे, कारण आजकाल ऑक्युपेशनल डिसिजेस पण, लंग डिसिजेस पण खूप आहेत. कारण लोक, आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे. बाहेरच्या देशात तुम्ही बघितलं असेल, एखादा व्यक्ती स्वतःच्या घर पेंट जरी करत असेल तरी त्यांना एक प्रकारचा मास्क हो, लावलेला मास्क असतो, बरोबर. आपल्याकडे कधी बघितलंय? नाही, मास्क वगैरे कधीच नाही. म्हणजे हॅव यू एव्हर सीन? नाही, बरोबर. नाही. म्हणजे ते एअर प्युरिफायर्स काय करणार तुम्ही, जर अशा ठिकाणी जर आपण जर केअर, आता आपल्याकडे इतकं सारं आपल्याकडे इंडस्ट्रीयल एरिया आहे, कितीतरी लोक तिथे काम करतात, नो बडी वेअर्स अ मास्क. असं नाही की दिलं गेलेलं नाही आहे. द एम्प्लॉयर हॅज प्रोव्हाइडेड जे काय आहे का नॉर्म्स आहेत, बट दे डोंट यूज इट. मी कितीतरी लोकांना सांगतो, अरे तू तुझं फुफ्फुस खराब करून किती लाखो करोडो रुपये जरी खर्च केलेस तरी तुझं फुफ्फुस आहे तसं होऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल यू ट्रान्सप्लांट. पण एक 5,000 10,000चं जर मास्क तुझ्या ऑक्युपेशन ॲप्रोप्रिएट जर मिळत असेल तर ते तू घे. मी त्यांना लिटरली सांगतो, तुम्ही उघडा, ही वेबसाईट उघडा, 3M वर जावा, तुमचं ऑक्युपेशन कोणतं आहे, तिथं किती मायक्रॉन साईजचं हे असतं, त्यानुसार तुम्ही फिल्टर्स निवडा. असतं, सगळं अवेलेबल आहे. पण आपण चांगल्या गोष्टी, आपल्याला कसं रील बघतो, अशा गोष्टींकडे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एअर प्युरिफायर्स नक्कीच घरात असलेलं चांगलं आहे, पण ऑक्युपेशन तुमचं जे काय आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जे ऑक्युपेशन ॲप्रोप्रिएट मास्क आहेत, हे आपले नॉर्मल मास्क किंवा रुमाल बांधून नाही होणार. असे पेशंट्स आम्ही रोज बघतो की काय, आम्ही प्रत्येकाचं ऑक्युपेशन घेतो, कारण ऑक्युपेशन रिलेटेड काही ना काही निघतं, आणि विचारतो. आय हॅव नॉट फाउंड अ सिंगल पर्सन शुगर फॅक्टरीमध्ये काम करणारा, फाउंडरीमध्ये काम करणारा, कॉटन मिलमध्ये काम करणार, कधीही कोणीही मास्क वापरलेलं. आणि आज मी एवढं सांगून सुद्धा हार्डली 10% लोक त्याचा वापरतात. त्यामुळे एअर प्युरिफायर्सपेक्षा मी त्याला जास्त महत्त्व देईन. ते जास्त महत्त्वाचं, कारण घरात युजली आपल्या सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत. अजून तेवढं नाही की आपल्याला घराच्या आत इंडोर पोल्युशन तसं आहे, पण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि बाहेर ते वापरणं जास्त गरजेचं आहे. ओके, आपण आता कशामुळे डॅमेज होतात लंग्स याबद्दल बोललो. आता आपण आजारांविषयी थोडंसं बोलूया की अस्थमा हा अगदीच खूप जास्त वाढलेला आजार आहे आजकाल. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाहत असाल तर हा अस्थमा या सगळ्या गोष्टीमुळे तर होतोच, पण तो कसा होतो मेनली, आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत? आता आपल्याकडे ना थोडेसे म्हणाने पण खूप सारे मिथ्स आहेत. ही पल्मोनॉलॉजी ब्रांचच थोडी अंडर रेटेड आहे, आणि याच्याबद्दल कारण मिथ्स खूप आहेत, अवेअरनेस खूप कमी आहे, कारण मे बी स्पेशलिस्ट खूप कमी आहेत. ॲस्थमा आणि तसाच सिमिलर एक आजार असतो COPD, पण त्या दोघांमध्ये एक मेजर फरक आहे. आता आपण ॲस्थमाबद्दल बोलतोय म्हणून मी फक्त ॲस्थमाबद्दल सांगतो. ॲस्थमा म्हणजे अँग्री लंग्स. अँग्री लंग्स, लाल म्हणजे काय, ॲस्थमामध्ये श्वासनलिकांमध्ये सूज येते, इन्फ्लेमेशन, नाही का, आपल्याला कुठं जर जोरात लागलं तर कसं ते लाल होतं मार लागला की, आणि सुजतं. तसं बेसिकली ॲस्थमामध्ये आपल्या श्वासनलिकांमध्ये आपल्या श्वासनलिकांमध्ये सूज येते, इन्फ्लेमेशन होतं, आणि तो वायुमार्ग अरुंद होतो. आणि तो अरुंद झाला की मग ते घरघरणं, सोय वाजणं, खोकला येणं, किंवा मग काही पेशंट्समध्ये बडका तयार होणं, हे असं होतं. पण ॲस्थमाची चांगली गोष्ट काय की तो पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. ॲस्थमाची सूज ही पूर्णपणे कमी होऊ शकते. एखाद्या ॲस्थमाच्या पेशंटचं लंग फंक्शन, फुफ्फुसांची क्षमता ही परत बॅक टू नॉर्मल होऊ शकते. पण अगेन अवेअरनेस, ॲस्थमा आहे हे डायग्नोज होण्यामध्येच इतका वेळ झालेला असतो की त्याचा जो रिव्हर्सिबल डिसीज असतो तो पुढे जाऊन इरिव्हर्सिबल झालेला असतो, कारण ती सूज तिथे राहून मुळात वायुमार्गच जाड होऊन जातो. अशा पेशंट्सना ॲस्थमा होऊन खूप काळ अस्थमा असतो, तो लेटर ऑन COPD म्हणजे इरिव्हर्सिबल डिसीजमध्ये कन्वर्ट होतो. आणि ॲस्थमामध्ये का हा होण्याचं, म्हणजे आम्ही काही स्टडीज पण करतो की का असं होतं, तर त्याच्यामध्ये खूप मोठं हे आहे की इनहेलर्स बद्दलची भीती आहे. कारण ॲस्थमाची ट्रीटमेंटच आहे इनहेलर, आणि इनहेलर म्हणजे एकच इनहेलर नसतं. इनहेलर हे एक फक्त औषध पोचवायचं डिव्हाइस आहे. त्या इनहेलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिसीज अकॉर्डिंग औषधं असतात.
आणि बिकॉज ते डिरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. जसं आपण डोकं दुखायला लागलं की झंडूबाम लावतो, दॅट्स इट, त्याचं काम तिथंच असतं, दुसरीकडे बरोबर. नाही. तसंच इनहेलर असतं जे डायरेक्ट फुफ्फुसात जातं आणि ती सूज कमी करतं आणि तो डिसीज रिव्हर्स करतं. ओके. सो ॲस्थमा इज अ रिव्हर्सिबल डिसीज. आणि ॲस्थमाचे कारण बेसिकली COPDचे कसे स्मोक वगैरे आहेत तसे ते नसतात. तर ॲस्थमा हा मुळात एकतर अनुवंशिक असण्याची शक्यता असते. अच्छा. म्हणजे आजीला आहे, आईला आहे, भावाला आहे, त्यांच्याकडून तो एक जेनेटिक येण्याचं, किंवा मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये मग या काही गोष्टी येतात. पण धुरापेक्षा जास्त त्यामध्ये ॲलर्जिक ट्रिगर्स जास्त असतात. अच्छा. जसं की धूळ. ओके. ही धूळ काय कोणाला सुटलेली नाही, म्हणजे बरोबर, धूळ सगळ्यांना कितीही नाही. काही काय? असेल तर धूळ असतो, किंवा मग परागकण, पोलन्स ओके. हवेमध्ये, ते आपल्याला दिसत नाहीत. इथून आपल्यापासून 5 किलोमीटर लांब जर एखाद्या गोष्टीची शेती असेल, तिथं जर छाटणी झाली बरोबर. तर ते पोलन्स हवेमध्ये असतात आणि ते किलोमीटरभर ट्रॅव्हल करू शकतात. बरोबर. त्यामुळे बघितलं असेल की मला फक्त या सीझनमध्येच अस्थमा होतो, हां. ओके. या सीझनमध्येच त्रास होतो. मग ॲस्थमा कसा? ॲस्थमा असाच असतो, होतो ठीक होतो, ठीक होतो, ओके. कधी असतो कधी नसतो. ओके. मग त्याचं ट्रिगर असे असतात की बाबा मग त्या सीझनमध्येच ते क्रॉप असतं, मग त्याचे बरं. पोलन्स त्याच सीझनमध्ये असतात, मग त्या पेशंटला त्याच सीझनमध्ये त्रास होतो. त्रास होतो. हां, किंवा मग ओके. एखाद्याच्या घरी पाळीव प्राणी आहेत, हां. मग ते ओके. कॅट डॅन्डर, डॉग डॅन्डर असे, किंवा असे ॲलर्जिक ट्रिगर्स प्रत्येकाचे तो वेगवेगळे ऍक्च्युली असतात. महत्वाचा प्रश्न आहे. काही जणांना मांजर पाळला असेल किंवा कुत्रा पाळला असेल तर वरचेवर श्वसनाचे आजार होतात. मग हे कशामुळे होतात? त्यांच्या केसांमुळे, काही जण म्हणतात की त्यांच्या केसांमुळे होतात, किंवा ते जे धूळ झटकतात, किंवा ते काय डेली माणसांसारखे थोडी डेली आंघोळ ते करत नाहीत, त्याच्यामुळे असेल. तर ते नेमकं कशामुळे त्या लोकांना त्रास होत असतो, म्हणजे पाळीव प्राणी पाळलेल्या लोकांना? ॲलर्जिक असू शकतात काही लोक, म्हणजे त्यांचं बेसिकली केस किंवा ॲनिमल डॅन्डरला त्यांचं ॲलर्जी असू शकते. पण वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट, नॉट नेसेसरली त्याच्यामुळेच असेल. हे करण्यासाठी ना एक खूप छान टेस्ट आहे, स्किन प्रिक ॲलर्जी टेस्ट म्हणतात त्याला, ओके. जे आपल्या हातावर स्किनवरच टेस्ट केली जाते. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे ब्लड ॲलर्जी टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये खूप नॉन स्पेसिफिक गोष्टी येतात, आणि मग लोक पथ्य इतकं असतं की म्हणजे त्या लोकांना आजार बरा वाटायला लागतो की एवढ्या गोष्टींची एलर्जी आली, सगळंच बंद कर. कसं पॉसिबल? प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यामध्ये स्किन प्रिक ॲलर्जी, जर तसं काही असेल ना ट्रिगर, तर यू कॅन गो फॉर अ स्किन प्रिक ॲलर्जी टेस्ट. हिस्ट्री घेतली जाते की काय काय पॉसिबल असू शकते ॲलर्जिक ट्रिगर्स, आणि त्यानुसार त्या गोष्टींपासून, प्रोटीनपासून बनवलेलं एक औषध असतं, ते आपल्या स्किनवर लावलं जातं आणि छोटासा एक प्रिक केला जातो. जर त्याची ॲलर्जी असेल तर तिथं तेवढ्याच लोकली रिॲक्शन येते. ओके. आणि मग ते रिॲक्शन एका स्पेशलाइज स्केल असते, त्यांनी मेजर करून त्या ॲलर्जी कितपत आहे त्या गोष्टीची हे बघितलं जातं. त्यामुळे तसं असेल तर ते करणं नक्कीच गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांच्या घरी नाही आहे, मांजर नाही आहे, पाळीव प्राणी नाही आहे, ओके. पण त्यांना त्रास होतो, अच्छा. स्पेसिफिकली लहान मुलांना, ओके. आणि ते येतात आमच्याकडे, मग आम्ही ॲलर्जी टेस्ट करतो, त्यात कॅट डॅन्डर किंवा ॲनिमल डॅन्डर पॉझिटिव्ह येतं. ओके. ते कसं म्हणतात अरे आमच्याकडे तर काहीच नाही. बरोबर. कॅट डॅन्डर एक म्हणजे किंवा अशी गोष्ट आहे, हे म्हणजे माझ्या मनात सांगत नाही, हे स्टडीज मधली गोष्ट सांगतोय. एखादं कुत्रं किंवा मांजर तुम्ही आज जर घरातून बाहेर काढलं तर ॲटलिस्ट 2 इयर्स लागतात पूर्णपणे तुमचं घर त्या डॅन्डर फ्री होण्याकरता. म्हणजे तुम्ही कितीही डीप क्लिनिंग केलं तरी सुद्धा. त्यामुळे इतकं ते इम्पॅक्टफुल असतं. आणि कसं असतं, आता मुलं शाळेला जातात ना, तुझ्याकडे मांजर आहे तुझ्या घरी, माझ्या घरी काय नाहीये, पण माझ्या मुलाला कॅट डॅन्डरची ॲलर्जी आहे. तुझा मुलगा, माझा मुलगा शाळेत म्हणजे असं ना, तुझी बॅग, माझं हे, मिट्टी मार, खेळ, ते आपल्या अंगावर आणि शरीरावर पण असतं. आणि बिकॉज ते तिथं कॉन्टॅक्टमध्ये येतो, मग तो शाळेतून आला की आजारी पडतो, त्याला खोकला आहे, सर्दी आहे. त्यामुळे ते आयडेंटिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग उगाच सांगितलं होतं ना, धूळ आहे. आता लहान मुलांमध्ये काय होतं मी तुला सांगतो, ते खूप वाईट वाटतं मला. कधी कधी मी प्रत्येक पालकांना सांगतो, हे असे आजार ॲस्थमा हे जास्त करून आता आजकाल खूप प्रिव्हॅलंट आहेत लहान मुलांमध्ये. लहान मुलांना ते ग्राउंडवर पाठवत नाहीत, म्हणजे कुठं खेळू देत नाहीत, ट्रिपला जाऊ देत नाहीत. असं नाही चालत ना. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट यू फाइंड आउट काय कशाची ॲलर्जी आहे आणि देन यू स्टॉप इट. असं ओव्हरऑल त्याला हे करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्याचं मग हेल्थवर प्रॉब्लेम येणार. खेळायला जर तो गेला नाही तर बरोबर, आणि जनरलाइज करून उपयोग नाही. जसं मी मोठ्यांमध्ये म्हणालो ना की अस्थमामध्ये छाती वाजेल, खोकला येईल, नाक गळेल किंवा छाती जड वाटेल, सिम्पटम्स असतील जे काय,
तुला पटणार आहे, लहान मुलांमध्ये कधी कधी सिम्पटम्स काय असतात? मुलगा जेवत नाही, ओके. मुलाचं वजन वाढत नाही, मुलाचं शाळेत लक्ष लागत नाही. हे कशाचे सिम्पटम्स आहेत? तेच अस्थमाचे? सांग, कारण मुलाला कळत नाही त्याला काय होतंय. अच्छा. तू मला सांग, जर तुला नीट श्वासच घ्यायला येत नसेल तर तुला भूक लागेल का? नाही, बरोबर आहे. तुला जेवावंसं वाटेल का? तुझं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लागेल का? ओके. बरीच मुलं असे येतात आणि आम्ही त्यांच्या छातीला स्टेथोस्कोप लावतो आणि बघतो, अरे काय त्याला श्वासच घेता येत नाही, एअर एंट्रीच नाहीये, हवा आत पुरेशी जातच नाहीये. ओके. मुलगा, ते लहान बाळ कसं सांगणार आहे? अच्छा. त्यामुळे जर एखाद्या मुलाला असं होत असेल आणि दुसरं काहीच सापडत नसेल तर यू शुड ऑलवेज थिंक ऑफ ॲलर्जी अँड ॲस्थमा. त्याला तो त्रास असू शकतो. असं भरपूर पेशंट्समध्ये. आणि मग ड्रास्टिकली मग सर वजन वाढवायचं पण औषध द्या, भूक लागायचं औषध द्या. तू पहिला फक्त हे औषध घे, बरोबर आहे. आणि त्या औषधाने त्याचे सगळे गोष्टी, अस्थमाची ट्रीटमेंट अँड ही इज फिट अँड फाईन, डुईंग वेल. अच्छा. आता आपण अस्थमाबद्दल बोललो, पण अस्थमाच्या पेशंटना सतत एक भीती असते की त्यांना अस्थमाचा अटॅक कधी येऊ शकतो. येस. मग ह्या अटॅक पासून वाचण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्याला आम्ही एक टर्म डेव्हलप केले, लंग अटॅक. ओके. जसं हार्ट अटॅक आहे ना, तसं लंग अटॅक ही कधीही येऊ शकतो. ओके. जसं आपण आता बोललो की ट्रिगर्स हे काहीही असू शकतात. देर आर एन नंबर ऑफ ट्रिगर्स. त्याला म्हणजे त्याला काही लिमिटेशन नाही आहे. तो कोणताही एक, म्हणजे एखाद्या व्यक्तीला भाताची एलर्जी असू शकते, एखाद्या ओके. व्यक्तीला एखाद्या डाळीची असू शकते. त्यामुळे अच्छा. कधी कोणत्या गोष्टीला ट्रिगर होईल हे सांगता येत नाही. ओके. आता असे केसेस आहेत जिथं प्रॉन खाऊन लोकांची डेथ झाली, कारण ओके. इमिजिएट केअर मिळू शकली नाही. अच्छा. प्रॉन खाल्लं. आणि मला माझे एक डॉक्टर फ्रेंड आहेत, म्हणजे आम्ही एका ॲलर्जीच्या, मी एका ह्याच्या गेलो होतो स्टुडंट लाईफमध्ये ओके. शिकताना. अच्छा. तिथं मला त्या भेटल्या होत्या, माझ्यापेक्षा सिनियर आहेत मॅडम. त्या गोव्याला गेल्या, त्यांनी प्रॉन खाल्ला हा. आणि त्यांना आठवतंय ते दुसऱ्या दिवशी त्या व्हेंटिलेटरवर होत्या, त्यांच्या घशात ट्यूब होती. बापरे. डॉक्टर हरसेल्फ हॅड टू फेस दिस. यासाठी ना बाहेरच्या देशांमध्ये खूप छान गोष्ट आहे, एपिपेन. ओके. जी अशी कोणती जर रिॲक्शन येत असेल ना, तर यू कॅन युअर सेल्फ ॲडमिनिस्टर द डोस ऑफ ॲड्रेनालिन आणि ती रिॲक्शन थांबवू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली अजून आपल्याकडे ते नाहीये. आणि ऑफकोर्स आपण कोण दुसऱ्याकडून इंजेक्शन घ्यायला घाबरतो, स्वतः कोण घेणार? बरोबर. पण जर एखाद्याला ॲलर्जी असेल तर ते असा अटॅक येऊ शकतो, म्हणजे तेव्हा ॲलर्जीमुळे तुमचा श्वास थांबू शकतो. अच्छा. आणि तो ॲस्थमा ही पण बेसिकली एक ॲलर्जीच आहे. मोस्ट ऑफ द ॲस्थमाज आर ॲलर्जिक. त्यामुळे जेव्हा आपण ॲलर्जी ट्रीट करतो तेव्हा ॲस्थमा पण बरा होतो. पण जेव्हा लंग अटॅक येतो, जर असं पेन नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हणालो, ॲलर्जी आहे असं वाटलं तर ॲलर्जी आयडेंटिफाय करणं. आणि काही रेस्क्यू इनहेलर्स असतात, की जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की इनहेलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं, त्यामध्ये काही रेस्क्यू मेडिसिन्स किंवा इमर्जन्सी मेडिसिन्स असतात आणि काही रेग्युलर मेडिसिन्स असतात. रेग्युलर घ्यायचे इनहेलर्स वेगळे आणि इमर्जन्सी घ्यायचे इनहेलर्स वेगळे. आपल्याकडे काय, गरजेनुसार रेस्क्यू इनहेलर वापरायचं आणि सोडून द्यायचं. ते मग असे पेशंट जे आहेत ते लंग अटॅकसाठी जास्त लायबल आहे. त्यामुळे तिथं त्यामुळे रेस्क्यू इनहेलर्स जवळ ठेवणं आणि ॲलर्जिक ट्रिगर अवॉइड करणं हेच आपल्याला शक्य आहे आता. अच्छा. आपण अस्थमाबद्दल बोललो, पण त्याच्या दरम्यान तू एक जे सांगितलंस ते सीओपीडी आणि अस्थमामध्ये काय नेमका फरक आहे, आणि सीओपीडी म्हणजे कोणत्या प्रकारचा, किती गंभीर आजार आहे? जसं म्हणून अस्थमा इज अँग्री लंग्स ओके. आणि सीओपीडी आर टायर्ड ऑर एज्ड लंग्स. अच्छा. सीओपीडी मध्ये त्या व्यक्तीच्या वयापेक्षा फुफ्फुसाचं वय 10 वर्ष पुढे गेलेलं असतं. जसं म्हणतो, फुगा त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फुगलेला असतो, त्याची इलॅस्टिसिटी कमी झालेली असते. त्यामुळे तो श्वास आत घेतो आपण, पण ती एअर ट्रॅप होत जाते. जेवढा श्वास आत घेतो तेवढा श्वास बाहेर निघत नाही, आणि ते फुफ्फुस त्याच्यापेक्षा जास्त फुगत जातो, आणि मग ते फार नाजूक होतं. फुग्यामध्ये जास्त हवा भरली तो फार पातळ होणार आहे, तो नाजूक होणार, आणि ते रिव्हर्सिबल नाही. मेन डिफरन्स हाच आहे की सीओपीडी हा रिव्हर्सिबल नाही. त्यामुळं आम्ही ब्रिदवेलला एक गोष्ट करतो की नो युअर लंग एज. अच्छा. म्हणजे तुझं वय तर आहे, पण लंगचं एज किती आहे, फुफ्फुसाचं वय काय, सुद्धा टेस्ट करता तुम्ही. ते टेस्ट करण्यासाठी एक फार बेसिक हे आहे इन्व्हेस्टिगेशन, ती स्पायरोमेट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला फुफ्फुस वापरून आपलं काही फुंकणे, जोरात श्वास आत ओढणे, श्वास रोखून धरणे, मग तो किती सेकंद सोडू शकतो, कसा आत घेऊ शकतो, हे कम्प्युटरवर ते मॉनिटर केलं जातं. ही फार बेसिक पल्मनरी फंक्शन टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सरे, सिटी किंवा कुठल्याही दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदर
फुफ्फुसाचा प्रॉब्लेम चालू झालाय हे कळतं. कळू शकतं. ओके. माणूस ईसीजी येता जाता हो, करतात, बरोबर. पण फुफ्फुसाचे एज काय टेस्ट कोणी डझंट करतच मॅटर. नाही. पण नाही, बरोबर आहे. ॲस्थमा आणि मी ही टेस्ट का बोललो, कारण ॲस्थमा आणि सीओपीडी हे डिफरन्शिएट करण्यामध्ये ही टेस्ट आपल्याला मदत करते. ओके. कारण दोन्हीची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी वेगळी आहे. कारण हा रिव्हर्सेबल डिसीज आहे. बरोबर, अस्थमा इथं पण इनहलर वापरायचं आहे बेसिक, इथं पण इनहलर वापरायचं आहे. ओके. पण त्या इनहलर मधली औषधं ही दोन्हीची ऍब्सोल्युटली वेगळी आहे. वेगळी आहे. अच्छा. त्या स्पायरोमेट्रीवर तुमचं फुफ्फुसाची कॅपॅसिटी तुमच्या वयानुसार, वजनानुसार, उंचीनुसार ॲप्रोप्रिएट आहे का, आणि इनहेलर दिलं जातं. त्या टेस्ट एकदा टेस्ट केली जाते, इनहेलर दिलं जातं, 10 मिनिटं पेशंटला बसवलं जातं आणि परत टेस्ट केली जाते. अच्छा. इनहेलरच्या आधीची ताकद, फुफ्फुसाची क्षमता आणि इनहेलरच्या नंतरची यामध्ये जर डिफरन्स येत असेल, म्हणजे ताकद कमी होती पण ती वाढली, ओके. पेशंट ॲस्थमा कडे म्हणजे अस्थमाकडे जाणार. जर ती ताकद वाढली नाही तर तो पेशंट सीओपीडी कडे. सीओपीडी. ओके. पण हे कुठंच केलं जात नाही. त्याला मनात येईल ते औषधं वगैरे लेबल दिलं केली जातं, कारण जातात. ओके. एवढा वेळ नसतो, हे नसतं, किंवा अच्छा. स्पेशलायझेशन नाही. हो, पण ते अस्थमा सीओपीडी डिफरन्शिएट. मग सीओपीडी मध्ये काय आहे, बाहेरच्या देशामध्ये एखाद्या पेशंटला सीओपीडी झाला की त्याला काउन्सिलर येतो, हम्म. तुझी प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करायची आहे, अच्छा, काय एवढं करायचं? सिरियस कारण इट इज प्रॉब्लेम आहे. वन्स यू हॅव सीओपीडी यू आर गोइंग टू डाय ऑफ सीओपीडी. ओके. फिक्स, तो काय रिव्हर्सिबल नाहीये ना आजार, बरा होणारा तो आजार नाहीये. क्रोनिक आणि ग्रॅज्युअली प्रोग्रेसिव्ह आजार आहे. हा, मग त्याला आपल्याला 2चे 4, 4चे 8 दिवस आपण वाढवू करू शकतो. शकतो. असं नाही की इमिजिएट डेथ नाहीये, तो स्लो प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. बट ट्रीट नाही केलं तर ऑफकोर्स तो हो, फास्ट बरोबर, प्रोग्रेस होणार. बरोबर. पण आपल्याकडे सीओपीडीला फारसं महत्व दिलं जात नाही. आणि मी जसं म्हणलो 38 मिलियन लोकांना सीओपीडी ऑलरेडी आहे. बरोबर. आणि आपल्याकडे मी असं म्हणेन इट इज टिप ऑफ आइसबर्ग. हा. त्याच्या खाली किती किती आहे आहे ते आपल्याला हे माहित तर नाही. स्टडीज हा, मध्ये बरोबर. आलेलं आहे. हा, त्याच्या खाली ओके. किती आहे माहित नाही. त्यामुळे सीओपीडी अस्थमा हे सीओपीडी थोडा डेंजरस डिसीज आहे. असतं. आपण इन्हेलर बद्दल बोललो खूप वेळा, पण इन्हेलर बद्दल लोकांच्या मनात, म्हणजे ज्यांना अस्थमा असेल किंवा ज्यांना सीओपीडी असेल, या लोकांच्या, या पेशंटच्या मनात एक भीती असते की त्या इन्हेलरची सवय लागेल आपल्या, किंवा जनरली लोक असे म्हणतात की अरे ते सारखं इन्हेलर यूज करू नको, त्याची तुला सवय होईल, मग नंतर तुला त्याच्यामुळेच तेच सतत वापरावं लागेल. आणि म्हणून हे पेशंट्स ते इन्हेलर वेळेवर असतील किंवा जेवढ्या वेळा रिकमेंड केले तेवढ्या वेळा ते वापरत नाही. मग हे जे आहे हे यूज करायचं टाळतात, त्याबद्दल काय करता येईल? आता तू फार छान म्हणजे गोष्ट बोललास की लोक म्हणतात की इन्हेलरची सवय लागेल. माझा एक प्रश्न मी तुला विचारतो, तुला जेवण करायची सवय आहे का गरज आहे? गरजच आहे. जेवण करायची सवय आहे का गरज? गरज आहे. सवय आणि गरज यामध्ये फार स्लाइट डिफरन्स आहे. इन्हेल ॲस्थमाच्या किंवा सीओपीडीच्या पेशंटला इन्हेलरची सवय नसते, गरज असते. ओके. डायबिटीजवाल्या पेशंटला डायबिटीजच्या औषधांची सवय असते का? बीपी असलं बरोबर, ते घेतलं तर ते कंट्रोल राहणार आहे. आता तिथंच नेमकं लोक तिथंच सांगतो ना, ॲस्थमामध्ये इन्हेलर बंद होऊ शकतं. ओके. कारण तो डिसीज रिव्हर्स झाला, आपण त्याचे ट्रिगर्स आहेत ते लांब ठेवले, आपण थोडीशी चांगली लाईफस्टाईल एक्सरसाइज करायला लागलो, तर ते ॲस्थमामध्ये इन्हेलर्स बंद होऊ शकतात. इन्हेलर्स कुठे बंद होत नाहीत, ते सीओपीडी मध्ये बंद होत. आता तुम्ही ॲस्थमाच्या ठिकाणी ठेवा प्रॉपर, त्याच्यामध्ये टेक्निक असते की इन्हेलर्स चालू करणे, ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू त्याला कमी करणे आणि बंद करणे. इन्हेलर्समध्ये जे औषध असतं ते युजली मायक्रोग्राम्समध्ये असतं. ओके. कुठलीही गोळी जी अस्थमासाठी ॲटलिस्ट वापरली जाते ती मायक्रोग्राम्समध्ये नसते. म्हणजे मायक्रोग्राम आणि मिलीग्राम किंवा ग्राम खूप याचा फरक ज्याला कळतो बरोबर, ते इन्हेलर कधीही सेफ आहे. जे औषध तुम्ही इंजेक्शन असेल किंवा गोळी असेल जास्त त्रास व्हायला लागला म्हणून 4 ते 5 दिवसात घेता इज इक्विव्हॅलंट टू मोर दॅन 2 years ऑफ इन्हेलर. म्हणजे तुम्ही 2 वर्षाचं इन्हेलर मधलं औषध 5 दिवसात घेता आणि यू फाइंड इट वेल. तुम्हाला ते बरं वाटतं. इन्हेलर्स इज द ओनली मेडिसिन ज्याचा मी म्हणेन की निग्लिजिबल साईड इफेक्ट आहे. रेअरली, व्हेरी व्हेरी रेअर निग्लिजिबल साईड इफेक्ट्स असतील. निग्लिजिबल अॅनाफॅलॅक्सिस म्हणजे असं कुठलं पेशंट तुम्हाला असं म्हणणार नाही की इन्हेलर घेतलं आणि त्याला कसली तर मोठी रिॲक्शन आली, असं कधीच होऊ शकत. मायक्रोग्राम्समध्ये इतकं वंडरफुल इन्व्हेन्शन आहे इन्हेलर. ते डायरेक्ट जातं, तिथं बसतं, त्याचं काम करतं, निघून जातं.
तुमच्या लिव्हरशी, किडनीशी, मेंदूशी त्याचा खाडी मात्र काही Contact संबंध नाही नाही. संबंध, बरोबर. ज्या गोष्टीचा ब्रेनशी संबंधच नाही त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागूच लागायचा शकत संबंधच नाही, बरोबर. सिगरेटची सवय का लागते? त्यात निकोटीन असते, ती ब्रेनवर आपल्या ऍक्शन असते त्याची, म्हणून आपल्याला इनहेलरची सवय लागत नाही. बरोबर. काही पेशंटमध्ये त्याची गरज असते आणि त्या गरजेला आपण सवयीचं नाव दिलं. इनहेलर्स हेच म्हणजे रेस्पिरेटरी डिसिजेस लाईक ॲस्थमा, सीओपीडी यासाठी बेस्ट औषध आहे. आता तुला पटणार नाही, इन्हेलेशनल स्वरूपामध्ये अँटीबायोटिक्स आलेत. बर. कारण अँटीबायोटिक्सचा आपल्याला माहिती आहे की लिव्हर, किडनीला त्यांचा Affect इफेक्ट करतात, बरोबर. आणि ते म्हणजे आता ओव्हरकम त्या- करण्यासाठी साठी अँटीबायोटिक्स इन्हेलेशनल स्वरूपात आले. ओके. काही आजार असतात, पल्मनरी आर्टरियल हायपरटेन्शन, हृदय आणि फुफ्फुसला कनेक्ट करणाऱ्या रक्तवाहिनींमधले प्रेशर खूप जास्त वाढतं. मग ते हृदय कमकुवत असल्यामुळे असेल किंवा फुफ्फुस कमकुवत असल्यामुळे असेल. आई बाबा मगाशी मी सांगितलं ना, हो, बरोबर. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा आता इनहेलर्स आले. आली. म्हणजे इनहेलर एवढी हे सेफ टेक्नॉलॉजी किंवा इन्व्हेन्शन आहे. इन्व्हेन्शन आहे आणि त्याला आपण अनफॉर्च्युनेटली म्हणजे लोकांमध्ये फक्त हा गैरसमज आहे. गैरसमज किंवा तो एक खूप डिव्हाइस मोठा. दिसतोय मोठं, त्याच्यामुळे काहीतरी होईल असं वाटतंय. सोशल स्टिग्मा खूप हा. आहे ना, हे घेतलं म्हणजे हा. काय तर होतं. लोक लपून लपून इनहेलर हा. घेतात सुद्धा. तेच त्याला खूप आपण म्हणजे त्या मानानं त्याबद्दल- गोळी कशी खाल्ली, गोळी एखादी अँटीबायोटिक खाल्ली तर ते काही दिसत नाही किंवा दिसण्याचा प्रश्न येत आता नाही. इट इज अप टू अस. आपण स्वतःची हेल्थ कॉम्प्रोमाइज हा, करायची ओके. असेल जर सोशल स्टिग्मासाठी तर इट इज. बट इनहेलर्स म्हणजे मी यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे. मी पेशंटला समजावून सांगतो काय आहे टेक्नॉलॉजी, काय थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. आधी डॉक्टरांकडे खूप लोड असतो, हो, वेळ देणं बरोबर. नसतं, त्यामुळे ते फार हे पण नाही. पण मी प्रयत्न करतो, माझी स्पेशालिटी आहे म्हणून. आणि माझे 99% ऑफ द पेशंट अंडरस्टँड, ॲग्री अँड दे आर ऑन इनहेलर्स अँड दे आर डुईंग वंडरफुल. ओके. म्हणजे इनहेलर्सला घाबरायची किंवा ती अशी लपवून करण्याची कुठलीही गरज नाही. सगळ्यांनी ते वापरलं Certainly. पाहिजे आणि अजिबात त्याचे नाही. कुठलेही साईड इफेक्ट्स अगदी एकदम निग्लिजिबल आहेत. कुठलेही साईड इफेक्ट्स तसे नाही आहेत. ओके. म्हणजे तो फक्त एक गैरसमज आहे. आता आपण आजारांबद्दल तर बोललो, पण न्यूमोनिया असेल किंवा टीबी असेल यांच्यासारख्या आजारांमुळे लंग्सवरती परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. निमोनिया, आता बरेच पेशंट असं म्हणतात, सर फक्त निमोनियाच आहे ना, टीबी नाही ना, ओके. निमोनियाच आहे ना, कोविड नाही ना. ओके. निमोनिया या हे थोडंसं टर्मिनॉलॉजी जी आहे ती मिसइंटरप्रिटेड आहे. ओके. निमोनिया या शब्दाचा अर्थ आहे फुफ्फुसांना होणारं इन्फेक्शन, मग ते कोणतंही असेल. हम्म. टीबी हा पण एक निमोनियाच आहे. ओके. तो टीबीच्या जंतूमुळे होतो म्हणून आपण त्याला TB. ट्युबरक्युलोसिस ओके. म्हणतो. जसं कोविड निमोनिया. कोविड-19 मुळे होतं. ओके. म्हणजे निमोनिया कॅन बी एनिथिंग. निमोनिया कॅन बी बॅक्टेरियल, फंगल किंवा पॅरासायटिक, जे आपण जंतौषध खातो ना, जंत असतात पॅरासाइट्स, त्याच्यामुळे सुद्धा निमोनिया होऊ शकतो. अच्छा. म्हणजे किंवा मग टीबी सारख्या जंतूमुळे होऊ शकतो. त्यामुळं ते जेव्हा होतं, या गोष्टी बऱ्याचशा इफ डायग्नोस्ड अर्ली या सगळ्या रिव्हर्सिबल असतात. यामधली कुठलीही गोष्ट इन्फेक्टिव्ह जी आहे ती रिव्हर्सिबल नाही आहे. त्यामुळे वेळेत जर त्याचं निदान केलं तर ते पूर्ण इन्फेक्शन असतं. ते बेसिकली मी म्हणतो, मी फुफ्फुस पेशंटना समजावून सांगण्यासाठी सांगतो की त्यांना फुफ्फुसाला होणारी ती जखम आहे, जसं आपल्याला लागल्यावर वगैरे जखम होते तशी ती फुफ्फुसाला एक जखम होते, जी आपण त्याच्यावर प्रॉपर अँटीबायोटिक, जर बॅक्टेरियल असेल तर, बुरशीचा असेल तर अँटी फंगल, आणि पॅरासाइट असेल तर अँटी पॅरासायटिक एजंट्स, टीबी असेल तर अँटी ट्युबरक्युलर, जर योग्य निदान त्या गोष्टींचं केलं तर त्या पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. पण यामध्ये एक प्रॉब्लेम काय की अंधारात गोळ्या मारण्याची सवय आहे. ओके. दोन्हीकडून आहे. पेशंटना पण तेच पाहिजे असतं आणि डॉक्टरांचा वेळ वाचतो. ओके. पण ती गोळी लागली तर लागली, नाही तर बरोबर नाही. आहे. त्यामुळे जर एक एक्झाम्पल घे, समजा तुला एखाद्या पेशंटला टीबी आहे आणि त्याला आपण अँटीबायोटिक म्हणजे काय, बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपण औषध देतो. टीबी हा बॅक्टेरिया नाही, तो बॅसिलाई आहे. म्हणजे ओके. मग ते औषध तिथं काम नाही करू शकत. मग काय होतं, ते पेशंट आज एक अँटीबायोटिक घेतं 5 दिवसासाठी, आणि 10 दिवसांनी वेगळं डॉक्टरांकडे वेगळं अँटीबायोटिक, आणि तिसरीकडे वेगळं अँटीबायोटिक, आणि मग येतं सर एवढं औषध घेतलं बरं नाही. म्हणतो पहिला तुझं निदान आहे का, तुला निमोनिया आहे. अरे निमोनिया या 4 प्रकार 5 प्रकारचा असू शकतो, त्यातला कोणता प्रकार आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. मग ते बघण्यासाठीची सगळीकडे फॅसिलिटी अवेलेबल नसते. बरोबर. त्यासाठी स्पेशलिस्टची गरज असते. आणि मग तो जर निमोनिया इनॲडिक्वेटली ट्रीटेड, इनॲप्रोप्रिएटली ट्रीटेड असेल तर मग पुढे त्याचं ती जखम परमनंट होऊ शकते. तो फुफ्फुसाचा भाग डॅमेज होऊ शकतो. आणि मग त्यासाठी काही स्पेशलाइज टेस्ट असतात.
जसं की ब्रॉन्कोस्कोपी, ज्या भागात फुफ्फुसाला इन्फेक्शन आहे आपण त्या भागामध्ये दुर्बिणीद्वारे वायुमार्गात थ्रू जातो, म्हणजे नाकाने किंवा तोंडाने. तिथं कुठेही आपल्याला कट नाही घ्यावं लागत, टाके नाही घ्यावं लागत, ब्लिडिंगचा काही प्रश्न नाहीये. तिथे जातो लोकल अनेस्थेशियामध्ये, म्हणजे पेशंट सुद्धा अवेक असतो. असं नाही की पेशंट कॉपरेटिव्ह असेल तर तो अवेक असतो किंवा त्याला माइल्ड सिडेशन दिलं जातं त्रास होणे म्हणून. तो भाग आपण स्वच्छ करतो, वॉश करतो, आणि ते वॉशिंगमधून जे घाण किंवा बडका असतो, ते जे परत घेतलेलं वॉटर असतं स्टराईल, ते आपण कल्चर्सला पाठवतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, टीबीचा जंतू आहे, बुरशी आहे का काय आहे हेही चेक होतं, आणि त्याच्यावर कोणतं औषध सेन्सिटिव्ह आहे, कोणतं रेझिस्टंट आहे. जर औषध सेन्सिटिव्ह आहे तर त्यातलं सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कोणतं आहे, आणि हे फार महाग टेस्ट नाही. म्हणजे जर बॅक्टेरियल कल्चर हार्डली ऑन अन ॲव्हरेज 800 ते 1200 रुपये होतं. पण लोकांमध्ये याबद्दल काही अवेअरनेस नाही, माहित नाही. जर तुला एवढं कळत असेल की कशाचं इन्फेक्शन आहे आणि त्याच्यावर कोणतं औषध सगळ्यात बेस्ट आहे, म्हणजे हे 4, 5, 8 अँटीबायोटिक आहेत, यातलं बेस्ट अँटीबायोटिक कोणतं आहे, इतकं स्पेसिफिक आपण ट्रीट करू शकतो. म्हणजे किती आपण पेशंटचा वेळ, पैसे सगळंच वाचवू शकतो. पण आपल्याकडे डायग्नोसिसवर थोडासा भर आपण कमी देतो आणि डायरेक्ट औषधं देतो. ते थोडंसं कुठंतरी आपण टाळलं पाहिजे. डायग्नोसिस, निदानावर महत्व दिलं पाहिजे. निमोनिया कोणता आहे, काय आहे, कसा आहे, टीबी आहे का नाही. टीबी मध्ये पण प्रकार. आता टीबी झाला की पेशंटला वाटतं की आपण म्हणजे झालं आता संपलं, खूप घाबरतात. टीबीचं औषध प्रॉपर वे मध्ये जर घेतलं, पहिल्यांदा टीबी झाला तर 6 महिने, दुसऱ्यांदा झाला तर 9 महिने, टीबी 100% नाहीच होत. म्हणजे परत कधी तुला टीबी आहे असं एक्सरे मध्ये सुद्धा, पण ते वेळेत, वेळेत निदान आणि वेळेत आणि प्रॉपर उपचार, ॲडिक्वेट उपचार. आपल्याकडे ना अँटीबायोटिक डॉक्टरांनी 5 दिवसाचं दिलं की मेडिकलमधून 2 दिवसाचंच घेऊन जातो. त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, साईड इफेक्ट. तो पूर्णपणे बरा होत नाही आणि मग त्याचं कुठे ना कुठे रेसिड्युअल राहतं आणि रिलॅप्स लवकर होतं. त्यामुळं सगळ्या गोष्टी या थोड्याशा डायग्नोसिसवर भर देणं गरजेचं. आपण टीबी, निमोनिया याबद्दल बोललोच. आता आणखी एक आजार म्हणता येणार नाही, पण सवय कदाचित म्हणू आपण, आणि त्याच्याबद्दल आम्ही सोशल मीडियावरती खूप असं घाबरवणारे रील्स वगैरे बघतो. ते म्हणजे झोपेत घोरणे. झोपेत घोरणे हे खूप जास्त डेंजरस आहे, असं अलीकडे आपण सोशल मीडियावरती बघतो. तर हे खरंच खूप डेंजरस आहे, तो एक आजार आहे, किती सवय आहे, ते नेमकं काय आहे त्याबद्दल थोडं आमच्या व्ह्युअर्सना. थँक गॉड तुला माहिती आहे ॲटलिस्ट की ते डेंजरस आहे, तू म्हणतोयस. मी आता एक मजेशीर हे सांगतो तुला गोष्ट. आजकाल जेनझी कपल आलं माझ्याकडे, आणि तो होता असा गोलू बोलू छान मस्त गप्पा, आणि विस्ट्री घेताना मी म्हणालो की हा म्हणजे रात्री घोरतो का. काय म्हणाली त्याची बेटर हाफ, सर हा इतका क्यूट घोरतो. म्हणलं क्यूट घोरतो, हा इतका क्यूट घोरतो ना सर, किती क्यूट. मला 2 मिनिटं म्हणजे पॉज घेतला की म्हटलं देवी, क्यूट नाहीये हे, डेंजरस आहे, खूप डेंजरस आहे. नाही का असे येतात की सर म्हणजे इतकी छान झोप आहे ना यांची, असे घोरतात, पडल्या घोरतात, पडले की घोरतात. एवढं आहे ना, एवढी झोप छान यांची की कुठं गाडीत बसले नुसतं की घोरले. म्हणलं अरे हे दिस इज नॉट नॉर्मल. घोरणे इज नॉट क्यूट, घोरणे इज नॉट चांगली झोप. ही खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे. आता ते का झालंय, इव्हन आय एम व्हेरी सरप्राईज. घोरणं का डेंजरस आहे, आणि जे दाखवतात डेंजरस आहे ते खरंच डेंजरस आहे. घोरण्यामुळे एक प्लेन क्रॅश सुद्धा झालेला आहे. इफ यू डोंट नो, तू आता कर गुगल आणि यू विल फाइंड इट. रिसेंटली नाही पण काही वेळापूर्वी आपले सगळ्यांचे लाडके बप्पी लहरी, ही हॅड स्लीप ॲपनिया. असे कितीतरी तू आता आठव की कितीतरी लोकांचं तू ऐकलंस किती त्याला चांगलं मरण आलं, झोपेत गेला. बरोबर, चांगलं मरण नाहीये ते, तो आजार आहे. म्हणजे तो मिस झालंय, काही गोष्ट मिस झाले. घोरणे बेसिकली काय असतं, आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला आपण एखादा झोपलेल्या माणसाचा हात उचलला तर तो वर राहतो का? नाही, तो असा खाली. बरोबर. म्हणजे झोपेत आपण रिलॅक्स झालेली असते, म्हणजे सगळे स्नायू आपले लूज झालेले असतात. तसेच आपले रेस्पिरेटरी मसल्स, आपले जीभ असेल किंवा आपले जी ही श्वासनलिका आहे मेंदूच्या आजूबाजूचे सगळे मसल्स
लूज झालेले असतात. आणि मग एखाद्याचं वजन जास्त आहे, थोडं किंवा खूप जास्त आहे, तर त्याचंही प्रेशर त्याच्यावर असतं. आपण युजली फ्लॅट झोपतो. त्याचं आपली जी श्वास नलिका आहे ती आपल्या झोपेमध्ये आपला कंट्रोल कमी झाला की ती बंद होते. ओके. आणि आपलं ऑक्सिजन कट ऑफ होतं. सप्लाय बंद होतो. मगाशी मी सांगितलं की ऑक्सिजन हा प्रत्येक अवयवासाठी नेसेसरी गरजेचं आहे, आहे. बरोबर. जर तो हार्टला नाही मिळाला तर हार्ट प्रॉब्लेम देणार, जर तो ब्रेनला नाही मिळाला तर ब्रेन. मग असं हे मल्टिपल टाइम्स होत राहतं झोपेमध्ये. ओके. आणि तो माणूसाची कधीच पूर्ण झोप होत नाही. आपल्या अच्छा. झोपेचे काही स्टेजेस असतात. म्हणजे आपण ऐकलं ना पूर्वीपासून की चोर रात्री 3 नंतर येतात. त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. तेव्हा लोक गाढ झोपलेले असतात. आणि गाढ झोप इज द स्टेज ऑफ स्लीप जिथं आपण खूप गाढ झोपलेला असतो. पण लोकांना काय, सर माझी झोप अशी आहे ना, खट्टक वाजलं की मी उठतो, जरा खुट्ट झालं की मी उठतो. अरे म्हटलं मग तू वॉचमन आहेस का? तू चांगलं झोपायला पाहिजे. ते वॉचमनचं काम आहे खुट्ट झालं की. तू चांगलं झोपायला पाहिजेस. तू एका पॉइंट नंतर खुट्ट झालं की उठला नाही पाहिजे. तुला असं उठवायला लागलं पाहिजे, तर ती प्रॉपर झोप आहे. असे खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि असं रिकरंट ऑक्सिजन कट ऑफ झाल्यामुळे झोपेचे स्टेजेस पूर्ण होत नाहीत. पेशंट कधीही गाढ झोपेमध्ये जात नाही. आणि गाढ झोपेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या हृदयाला, फुफ्फुसाला किंवा शरीरातल्या कुठल्याही वेळेला रेस्ट नाही मिळू शकत. आणि मग ते भरपूर वर्षानुवर्ष हे होत राहतं. आणि मग मी काही व्यसन केलं नाही, मी काही केलं नाही, तरी पण मला हार्ट अटॅक आला, तरी पण मला स्ट्रोक बसला, तरी पण मला हा प्रॉब्लेम. एवढ्या वर्षाचा स्ट्रेस आहे ऑर्गन्सवरचा. येस. आणि ते माहीत नसल्यामुळे पण आता लोक अवेअर होत आहेत. आणि हे ओळखण्यासाठी स्लीप स्टडी असते, पॉलिसोमनोग्राफी असते. ती इतकी म्हणजे त्याच्यासारखी कुठली इझी टेस्ट नाही. काय करायचं तुम्हाला, यायचं आणि झोपायचं. स्लीप स्टडी. स्लीप स्टडीमध्ये काय करतो आम्ही की काही लीड्स लावले जातात ज्याच्यामध्ये तुमची श्वास घ्यायचा वेग असेल किंवा श्वास घेतो, नाकाचा एअर फ्लो जो असा आपण घेणारा श्वास आहे, आपल्या डोळ्यांचे मुवमेंट्स, आपली ब्रेनची ऍक्टिव्हिटी, आपली छाती कशी वर खाली होते, पोट कसं वर खाली होतं, या सगळे काही पॅरामीटर्स असतात. ते झोपेमध्ये मॉनिटर केलं जातं. ऑक्सिजन किती राहतो, किती वेळा कमी होतो, कितीपर्यंत कमी होतो, कमी झालेला ऑक्सिजन किती वेळ राहतो. आजच आम्ही एक पेशंट बघितलं, यंग मुलगा आहे, सोन्याचा ते सोनं गाळण्याचा व्यवसाय करतो. वजन आहे 112 किलो. ही जस्ट 28-27 मुलगी आहे, लहान. झोपेत असतो सर, झोपतात ते सेम. आता मी जसं सांगितलं की एवढी छान झोप आहे, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. आणि आता चालायलाच होत नाही. अच्छा. उठायलाच होत नाही, बसायलाच होत नाही. जरा चाललं की धाप लागते. आंघोळ करायला सुद्धा होईना झालंय आजकाल. आंघोळ सुद्धा एक दिवस करायला लागलेत कारण होईना झाले. म्हणजे अशी परिस्थिती 30च्या आधीच. अच्छा. त्याचा झोपेमध्ये ऑक्सिजन 65 पर्यंत ड्रॉप होत होता. आणि जवळपास 98-100 सेकंदाचे ॲपनिक स्पेल्स होते. म्हणजे तो तेवढ्या सेकंद त्याचा श्वास पूर्ण बंद होत होता. अजून थोडा वेळ बंद राहिला तर तो मग त्यावेळी तो डेथ होता. बरोबर. मी एका 22 वर्षाच्या म्हणजे ऑलमोस्ट 126 किलो वजनाच्या माणसाला बघितलंय. म्हणजे ही डाईड, ही स्लेप्ट. त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही त्याला फ्लॅट झोपवू नका, पॉसिबल नाही आहे, मशीन लावणं गरजेचं आहे. तो झोप लागली म्हणजे मशीनशिवाय त्याला झोप नाही लागली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली जरा नातेवाईकांनी ते ऐकलं नाही, मशीन लावलं नाही. आणि तो म्हणला जरा पाठ दुखायला म्हणून त्याचं बेड. माझ्या हे स्टुडंट लाईफ मधली गोष्ट आहे. आणि ते फ्लॅट केलं आणि छान झोप लागली असं त्यांना वाटलं. आणि म्हणजे हे नेव्हर. झोपेत घोरणे हे स्लीप ॲपनियाचं एक कारण बनू शकतं. स्नोरिंग इज नॉट नॉर्मल. एव्हरी स्नोरिंग हॅज टू बी इव्हॅल्युएटेड. घोरत असाल तर ते आजार नाही आहे ना हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्याचे काही बेसिक रिझन्स पण असू शकतात. नॉट नेसेसरली की प्रत्येक वेळेला घोरतो म्हणून तुमचं ऑक्सिजन कमी होतं. कदाचित तुमचे लहान मुलंही घोरतात, त्यांचे लहान मुलांमध्येही स्लीप ॲपनिया असू शकतो. पण रेअरली. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ॲडिनॉइड्स, म्हणजे नाकातले ग्रंथी वाढलेले असतात. म्हणजे जेव्हा स्लीप ॲपनिया असतो तेव्हा सगळं चेक करावं लागतं. पूर्ण वायुमार्ग, आपला वायुमार्ग नाकापासून चालू होतो जो फुफ्फुसाच्या अल्वेओपर्यंत, पूर्ण 1 एअरवे 1 डिसीज, तो कुठूनही असू शकतो. त्यामुळे पूर्ण वायुमार्गामध्ये कुठे कुठे अडथळा आहे हे आपल्याला स्लीप स्टडीमध्ये कळतं. तो ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे का ब्रेनचाच कंट्रोल कमी होतोय त्यामुळे तसं होतंय, ते सगळं आपल्याला स्टडीमधून
कळू शकतं, जे आम्ही रेग्युलरली करतो. आणि आता त्यामुळे पेशंटमध्ये काही पटणार नाही तुला, काही यंग डायबिटिक पेशंट्स अच्छा. म्हणजे ज्यांना डायबिटीज झाला, का झाला हे प्रश्नचिन्ह होतं. हा, बरोबर. आईला नाही, वडिलांना नाही, कोणाला नाही, पण त्यांना झालं. आणि इन्सुलिन चालू आहे पण शुगर कंट्रोल नाही. हो, ओके. आणि मग ते असं कळालं की घोरण्यामुळं वी ट्रीटेड देम फॉर स्लीप ॲपनिया अँड डायबिटीज रिव्हर्स झाला. बिकॉज तो स्ट्रेसच पूर्ण. अच्छा. म्हणजे स्लीप ॲपनिया एक असा आजार आहे विच कॅन प्रेझेंट ॲज एनी अदर डिसीज. हो, ओके. आता माझं एक खूप VIP पेशंट होतं, त्यांचं हार्टचं रिदम सारखं बिघडायचं. सगळं केलं त्यांनी, आणि ते असे काही खूप वजन जास्त होतं किंवा असंही काही नव्हतं, वजन नॉर्मल होतं, पण ते काही सापडायचं नाही. खूप वर्षानुवर्ष होतं, त्याने सारखं व्हायचं. मग ते अगदी बिकॉज ही वॉज अ वेल टू डू अफोर्डिंग पेशंट, ही हॅड सीन म्हणजे द टॉप मोस्ट कार्डिओलॉजिस्ट ऑफ इंडिया. ओके. पण काय होतं की सगळ्यांना तो हार्ट असाच विषय चालू होता. आणि बिकॉज मी सहज भेटायला गेलो होतो देवळाला, बोलता बोलता म्हणलं असं हे, त्यांनी मला सांगितलं की असं असं झालं, मग फाईल दाखवली. मला सोपं होतं ना, कारण सगळं रूल आउट झालं होतं की काहीच काय प्रॉब्लेम नाही कुठे. म्हणून मी सहज आपलं म्हणलं की मग सर तुम्ही घोरता का. मलाही पटलं नाही की हा माणूस घोरचा, ही वॉज अ फिट पर्सन. ओके. हो म्हणलं, सहज म्हणलं मग सर आपण एकदा स्लीप स्टडी करू. आणि मलाही वाटलं नव्हतं की त्यांना स्लीप ॲपनिया असेल, पण जस्ट बिकॉज आय नो की स्लीप ॲपनिया कॅन प्रेझेंट लाईक एनिथिंग. आणि वी डिड अ स्लीप स्टडी अँड सरप्राइझिंगली ही हॅड मॉडरेट स्लीप ॲपनिया, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. म्हणजे जर हे आहे प्रॉब्लेम, आणि हा शक्यतो असा हेल्दी इंडिव्हिज्युअल्समध्ये युजली एवढा नसतो, पण असू शकतो. आणि वी ट्रीटेड दॅट अँड तो त्यांचा हार्टचा परत कधीच प्रॉब्लेम बंद झाला. म्हणजे असं स्लीप ॲपनिया असा एक फार विचित्र प्रकारचा आजार आहे जो कसाही प्रेझेंट होऊ शकतो. म्हणजे तुमचं घोरणं हे करू शकते, कोणाला पटणार नाही. बरोबर. आणि मग ते आपण आपल्याकडे जे टेक्नॉलॉजी आहे किंवा उपचार आहे त्यांनी हे घोरणं बंद होऊ शकतं. येस, त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. म्हणजे घोरणं कशामुळे आहे त्यानुसार त्याचा उपचार आहे. ओके. अच्छा. आपण मगाशी कोविडबद्दल बोललो, तर कोविडमध्ये लोकांना श्वास घ्यायला त्रास झाला होता कोविडच्या लाटेमध्ये. त्याच्यानंतर बऱ्याच असं आपण बघितलं न्यूजमध्ये की लोकांच्या लंग्सवरती परिणाम झाला आहे, त्यावेळी झाला. आणि त्यानंतर मग श्वसनाचे आजार वाढले वगैरे. तर एक पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून कोविडच्या अगोदर आणि कोविडच्या नंतर काय नेमके बदल झालेत असं तुम्हाला वाटतं? आता कोविड एक अशी गोष्ट आहे जी मी पर्सनली मला असं वाटतं, जरी कोविडमध्ये मला ॲज अ पल्मोनॉलॉजिस्ट खूप रेकग्नायझेशन मिळालं लोकांना, पण मी असं म्हणेन की तो फेज कधीही परत माझ्या आयुष्यात किंवा कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. पण माहितीये, एक माझ्या वडिलांची सवय आहे, कितीही वाईट गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं हुडकायचं. तू म्हणालास की कोविडमध्ये लोकांना श्वास घ्यायला त्रास झाला. कोविडमध्ये लोकांना श्वास घ्यायला त्रास फक्त कोविडमुळे झाला. पण कोविडमध्ये जेव्हा सगळं थांबलं होतं तेव्हा एअर क्वालिटी खूप चांगली होती. बिकॉज सगळे कोविडबद्दल निगेटिव्ह बोलतात, म्हणून मी कोविडमध्ये काय चांगलं झालं, सगळ्यांनी थोडी रेस्ट घेतली, थोडं नेचरला वेळ चांगला रिवाईव्ह व्हायला दिला असं म्हणायला, कारण आता आपण परत ते मारायला चालू केलेलं आहे. बट येस, कोविड हा लंग्ससाठी खूप एक मेजर ऑर्गन होता जो कोविडमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचा. अगेन इट वॉज अ निमोनिया, ॲज अ सेट, कोविड निमोनिया, बिकॉज कोविड व्हायरसमुळे तो व्हायचा, म्हणून प्रॉब्लेम व्हायचा. कोविडमध्ये आणखीन एक गोष्ट काय व्हायची, कोविड जेवढा प्रॉब्लेम देत नव्हता तेव्हा पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स खूप प्रॉब्लेम द्यायचे. जसं की कोविड होऊन गेला की फायब्रोस्ट होऊन जायचा लंग. पण एक गोष्ट आम्ही बघितली की तो फायब्रोसिस रिव्हर्सेबल होता. अच्छा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला फायब्रोसिस म्हणतो त्यावेळेला असं मानलं जातं की फायब्रोसिस इज इरिव्हर्सिबल, पण तो एक मिसनोमर आहे. कोविडमध्ये असं झालं की वी स्टार्टेड पीपल अर्ली ऑन अँटी फायब्रोटिक एजंट्स. आणि तुला पटणार नाही, 25 पैकी 25 किंवा 40, 25 आणि 40 असे 2 स्केल असायचे. 40 पैकी 40 स्कोर असलेल्या लोकांचे सुद्धा लंग बॅक टू नॉर्मल झालेले आहे. पण काही अनफॉर्च्युनेटली ते वेळेत झालं नसेल तर काही लोकांना लॉंग टर्म इफेक्ट सुद्धा त्याचे अजूनही आहेत. लॉंग कोविड, माझे असे काही पेशंट होते 2-2 वर्ष, सर मला अजून बरंच नाही वाटत असंही म्हणणारे होते. बट नाव इव्हेंच्युअली एव्हरीबडी इज फाईन.
अच्छा. कोविडमुळे लंग डॅमेज काही लोकांचे झालेत, नो डाऊट, हम्म. पण तेवढाच अवेअरनेस पण आलाय आणि लोक आता लंग हेल्थला थोडंसं इम्पॉर्टन्स देत आहेत, अच्छा. वॅक्सिनेशन्स घेत आहेत. त्यामुळं कोविड नंतर काही वेळेसाठी आम्हाला खरंच असं जाणवलं की लंग इश्यूज थोडेसे कमी झाले, ओके. कारण अवेअरनेस होता आणि लोक काळजी घेत होते त्या गोष्टीची. काही काळ एअर पण चांगली होती, सगळं बरोबर. नीट होतं, त्यामुळं ॲस्थमा, सीओपीडी चे पेशंट स्टेबल होते त्यावेळेस. ओके. कोविड पिरियडमध्ये अच्छा. प्रॉब्लेम व्हायचा तो कोविड इन्फेक्शननीच व्हायचा, बाकीचे जे डिसिजेस होते Okay. ते बऱ्यापैकी कंट्रोल्ड होते, अच्छा. मे बी बिकॉज ऑल दिस वॉज अंडर कंट्रोल. आणि कोविडमुळे awareness प्रॉब्लेम झालेत नाही झालेत, पण ते रिव्हर्सही झालेत. अजूनही कोविडच्या काही मिसकन्सेप्शन आहेत की कोविडमध्ये ही औषधं घेतली, ते घेतलं म्हणून प्रॉब्लेम झाले. होत आहेत वगैरे. असं नाही आहे. असं नंतर कळालं की बरीचशी जी कोविडमध्ये औषधं वापरली जायची ती तितकी इफेक्टिव्ह नव्हती. अच्छा. पण असं काही नाही आहे की कोविडच्या औषधांमुळं प्रॉब्लेम झालेत, हे थोडंसं मिसकन्सेप्शन आहे मी म्हणेन. कोविडनंतर अवेअरनेस जास्त झाल्यामुळे लोकांना असं वाटत असावं की त्या औषधांमुळं किंवा कोविडमुळं, पण नॉट नेसेसरली कोविडमुळंच गोष्टी असतील. ओके. कोविडमुळं गोष्टी लक्षात आल्या, अच्छा. कोविडमुळं तुम्ही सिटी स्कॅन करायला गेला, बरं. कोविडमुळे तुम्ही स्पायरोमेट्री करायला, म्हणजे अशा लंग हेल्थबद्दल बरं. माहिती घ्यायला गेला किंवा इव्हॅल्युएट करायला गेला आणि आजार सापडले, ते काही प्रमाणात आधीपासून होते. आता काही पेशंट्स, आता इंटरस्टिशियल लंग डिसीज, आता तो कुठेही ऑफकोर्स त्याबद्दल माहीत नाही लोकांना म्हणून तोही Okay. तो कुठे याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आला नाही. जे मी म्हणालो ना लंग फायब्रोसिस, अच्छा. असा विदाऊट कोविड सुद्धा एक आजार असतो, ओके. ज्याच्यामध्ये आपलं जे फुफ्फुस आहे जे फुग्यासारखं आहे, इलास्टिक आहे, ते दगडासारखं घट्ट व्हायला लागतं, त्याची बापरे. इलास्टिसिटी संपायला लागतं. Okay. अगेन हा एक इरिव्हर्सिबल डिसीज आहे काही अच्छा. प्रमाणात. आता खूप काही लोक कॉमन नाही आहे तो. कॉमन नाहीये, पण Okay. काही लोकांनी त्याला कोविड फायब्रोसिस म्हणून इंटरप्रिट केलं. अच्छा. ओके. तो ILD त्यांना अंडरलाईंग होता, अच्छा. पण बिकॉज कोविड सगळीकडे होतं, मग असे पेशंट सर मला सिटी दाखवतात त्यावेळेचा कधी कधी, सर हा माझा कोविडच्या वेळेस सिटी, माझा स्कोर एवढा होता आणि किती औषध घेतलं तरी तो कमीच आला नाही. मग मी त्यांना सांगतो, सर तुम्हाला कोविड असेल इन्फेक्शन, पण हे जे लंगमध्ये दिसतं हे ते नाही. कोविड रिलेटेड नाही, हा Okay. इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे, जो ट्रीट न झाल्यामुळं हा आजार तुमचा वाढत गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये तो कुठला सबटाईप आहे, त्याची औषधं आहेत. ओके. आजकाल लंग ट्रान्सप्लांट सुद्धा मच बेटर ह्याच्यावर आहे, जे अच्छा. पूर्वी नव्हतं. त्यामुळे असेही काही आजार आहेत जे कोविडमुळे मिसइंटरप्रिट झालेत आणि ब्लेम सगळा गेलाय कोविडवर. अच्छा. कोविड वॉज बॅड, बट जेवढं आपण म्हणतो तितकं सगळंच कोविडमुळे नव्हतं. ते थोडंसं जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल नीट इव्हॅल्युएशन कराल स्पेशलिस्ट कडून, त्यावेळेला तुम्हाला कळेल की नक्की कोविडमुळे आहे का दुसऱ्या कशामुळे आहे. अच्छा. ओके. कोविड बद्दल आपण बोललो. आणखी एक फुफ्फुसांना होणारा सगळ्यात धोकादायक, डेंजरस म्हणून आपण तो म्हणजे लंग्स कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, आणि त्याची दररोज वाढत जाणारी संख्या ही एक म्हणजे चिंतेचा विषय असेल. तर हा जो लंग कॅन्सर होतोय ती वाढण्याची काय कारणं आहेत आणि तो कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये सापडण्यासाठी, शोधण्यासाठी काय करता येईल? खूप कॉमन आहे आणि प्रत्येक सिगरेटच्या डबीवर तुला, तंबाखूच्या वेळेला तुला दिसेल की कॅन्सर हे टोबॅकोमुळे हा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या देशात तरी ॲटलिस्ट इट इज द मोस्ट कॉमन म्हणजे रिस्क फॅक्टर म्हणेन की ज्याच्यामुळं कॅन्सर होतो, आणि ते खूप वाढलेलं आहे. स्मोकिंगचं प्रमाण, वेपिंगचं प्रमाण हे यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये खूप वाढलेलं आहे ॲट अर्ली स्टेज. पूर्वी जरी व्हायचं ते तरी फार लेटर स्टेज ऑफ लाईफमध्ये व्हायचं, पण आता ते कुठंतरी खाली आलं आणि लाईफस्टाईल खूपच बदललेली आहे. आता आपण जिमला जायचो 5 वाजता, आपण बोललो मगाशी पॉडकास्टच्या आधी. आता 5 वाजता माणूस PUBG खेळतो. आपण सुट्टी लागली की घरातून बाहेर कधी आपल्याला बॅट मिळतं, बॉल मिळतं, म्हणजे आपल्याला ओरडून घरी आणावं लागायचं. आता ओरडून मुलांना घरात बाहेर काढावं लागतं. म्हणजे एक सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. आधी झोमॅटो नव्हता, आपल्याला कधीतरी रात्री कुल्फीवाला यायचा, आपण कुल्फी खाऊन खुश व्हायचो. आज इट इज ॲट युअर फिंगर टिप्स. काही आता काय काय वापरलं जातं. आता बरेचसे फूड इन्ग्रेडियंट सुद्धा आहेत विच आर कार्सिनोजेनिक, जे माहीतही नाही आहे लोकांना, आणि त्याचं कन्झम्पशनही वाढलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्या अनवॉन्टेड आहेत, पोल्युशनही वाढलेलं, त्यात सुद्धा बरेचसे फॅक्टर्स आहेत. म्हणजे मल्टिपल फॅक्टर्स आहेत ज्याच्याने आपण पूर्ण सराउंडेड आहोत. आता त्यातून सगळ्यात महत्त्वाचं बाहेर येण्याचं म्हणजे ते एकतर कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन वी हॅव टू
Avoid करायला सीज इट. फर्स्ट इन्स्टन्सला ते कुठल्याही प्रकारचं असेल, कितीही कमी प्रमाणात असेल, दॅट हॅज टू बी स्टॉप्ड. अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे गरजेचं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचं, नॉट जस्ट लंग कॅन्सर. आणि ज्या पूर्वी गोष्टी आपण करायचो, आता मगाशी आपण स्लीप ॲपनियाबद्दल बोललो ना, मी एक गोष्ट जातो. आता मी एक रिसेंटली एक कॉन्फरन्स, नॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली. सो तिथं काही पूर्ण देशातले सगळे एक्सपर्ट्स पल्मोनॉलॉजिस्ट होते. वी आर टॉकिंग अबाउट स्लीप ॲपनिया. ओके. आणि एक राजस्थानमधल्या डॉक्टरांनी, एका टीमनी खूप छान स्टडी केला. दे ट्राईड ब्लोईंग शंक इन स्लीप ॲपनिया पेशंट्स. शंख शंख वाजवून. वाजवून. ओके. फार 30 ते 35 लोकांवरच त्यांचा स्टडी आहे, म्हणून अजून त्याला फार रिलायबल म्हणता येणार नाही. बट त्यांनी प्रत्येक स्लीप ॲपनियाच्या पेशंटला रोज सकाळी 15 मिनिटं एक स्पेसिफिक, म्हणजे सगळ्यांना सिमिलर शेपचा आणि सिमिलर साईजचा शंख ब्लो करायला दिला. आणि दे फाउंड की त्यांचं म्हणजे सिव्हिरिटी ऑफ स्लीप ॲपनिया रिड्युस्ड, बिकॉज त्यांनी स्ट्रेंथनिंग होत होतं मसल्स. अच्छा. ओके. सो जे काही आपले ट्रेडिशनल गोष्टी आहेत, आता आपण सकाळी उठून पूर्वी लोक करायचे, शंखनाद करायचे, किंवा आता आपण बघतो काही म्हणजे पूजा वगैरे असतं नाही का, म्हणतात आपल्याला बडजी की प्राणायाम करा, पूर्वी करायचे लोक. सो या काही बेसिक गोष्टी ज्या आपण होत्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये, पण त्या आपण वी हॅव फॉरगॉटन. पल्मनरी रिहॅबिलिटेशन, कुठलाही आजार घ्या, आपण जेवढ्या आजारांबद्दल बोललो यामध्ये मेजर रोल आहे. मग तो रिव्हर्सिबल डिसीज असेल किंवा इरिव्हर्सिबल असेल. फुफ्फुसांचे, श्वसनाचे व्यायाम, त्याला फॅन्सी टर्म पल्मनरी रिहॅबिलिटेशन. फुगा फुगवणं हा पण एक प्रकारचा व्यायाम. पण फुगा फुगवा घरी जाऊन 2 रुपयाचा म्हणले की पेशंट नाही फुगवत. मग त्याला एक फॅन्सी बॉल उडवणारं मशीन दिलं जातं. अरे वा, त्याला मजा येते, मग तो आपला ठाक ठाक ठाक. असे काही फॅक्टर्स आहेत जे सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतात ओव्हरऑल लंग हेल्थ. अच्छा. म्हणजे एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल चांगली ठेवणे, हेल्दी लाईफस्टाईल. आणि याला जोडूनच मग असं आहे की फुफ्फुसांची, जशी आता हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात की ऑइली खाऊ नका किंवा कार्ब जास्त खाऊ नका, जे काय असेल ते. तसं लंग्स चांगली ठेवण्यासाठी, फुफ्फुसं चांगली ठेवण्यासाठी काही स्पेसिफिक आहार आहे का, जो खाल्ल्यामुळे बाबा एक चांगली हेल्थ राहील आपली, की जनरल कुठला आपल्याला आहार घेता येईल? स्पेसिफिक कुठला आहार म्हणण्यापेक्षा म्हणजे संतुलित आहार महत्वाचा. मी लोकांना म्हणतो, कितीही चांगली गोष्ट असेल ती जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर खाल्ली तरी ती डेंजरस आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक पोर्शन प्रमाण असणं गरजेचं आहे. नक्कीच फुफ्फुसांना पित्तामुळेही त्रास होऊ शकतो. तुमचे फुफ्फुसांचे आजार, ॲस्थमा असेल, COPD असेल, इंटरस्टिशियल लंग डिसीज असेल, हे पित्ताचा त्रास झाल्यामुळे वाढू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकते, म्हणजे तिखट असेल, तेलकट असेल, ते टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग नक्कीच जेवढं कलरफुल जेवण असेल, नॉट म्हणजे ॲडेड कलर्स, नॅचरल कलर्स, मग ते व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, इवन नॉनव्हेज इज नॉट अ प्रॉब्लेम. इफ इट इज इन प्रॉपर क्वांटिटी इट इज नॉट अ प्रॉब्लेम. सगळ्या भाज्या, आता बराचसा मिसकन्सेप्शन आहे, तू विचारतोस म्हणून लहान मुलांची फळं बंद केली जातात, लहान मुलांचं दूध बंद केलं जातं. काही लोक म्हणतात दूध विष आहे, म्हणजे असंही मी ऐकलंय. असं म्हणजे हाऊ इज इट पॉसिबल, प्रॅक्टिकली पॉसिबल? आपण दूध पिऊनच सगळे मोठे झालो. प्रत्येक पेशंटला दुधामुळं त्रास होत नाही. हा, मेजॉरिटी ऑफ द लहान मुलांना त्या वयामध्ये कधी कधी लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, म्हणून कधी कधी दूध पिलं की त्रास होतो. बट दॅट डझंट मीन की दूध पिलं की कफ होतो, दूध पिलं की खोकला होतो, केळ खाल्लं की खोकला होतो. अशी मी बघितलंय की मोठ्या मोठ्या चिट्ट्या असतात. ते मी विचार करतो की हा माणूस काय खात असेल, म्हणजे तो ॲस्थमानं असा नाही झाला, पण त्या ॲस्थमाच्या दिलेल्या पथ्यामुळे तो. इट इज नॉट लाईक दॅट. स्पेसिफिक गोष्टीची जर एखाद्याला ॲलर्जी असेल तर त्याला ती आपोआप कळते. म्हणजे फूड ॲलर्जी स्पेसिफिकली प्रत्येक वेळेला ती खाल्ली की त्याला त्रास होतो. तुला केळ खाल्लं म्हणून त्रास होते म्हणून मला व्हायला, त्यामुळे अशी स्पेसिफिक नाही. तुम्ही ऑब्झर्व करा की काय खाल्लं की मला त्रास होतो आणि तीच गोष्ट टाळा. किंवा मग मी म्हटलं तसं टेस्ट करून घ्या, सरळ ॲलर्जी टेस्ट, आणि देन अवॉइड इट. अदरवाईज तुम्ही फळांनी तुम्हाला त्रास होत नाही. सगळी फळं खाल्ली पाहिजेत. दूध प्लस मायनस, दूध घेणं मी म्हणेन की घेतलं की त्रास होतोच असं नाहीये, पण दूध तुम्ही गरम घेतलं, हळद घालून घेतलं तर इट इज नॉट अ प्रॉब्लेम. गरम पाणी पितात लोक,
नॉट रिकमेंडेड. आपलं Okay. पोट गरम पाण्यासाठी नाही म्हणलं. नाहीये बनलेलं. बरेच आपण सोशल मीडियावर बघतो, सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या, संध्याकाळी सकाळी गरम उठल्यावर पाणी तुम्ही प्या. पिला वेगळी गोष्ट, लोक दिवस दिवस हो, गरम पितात, पाणीच पितात. पितात. हो, पितात. इट इज नॉट राईट. त्याच्यामुळे तुमची गट हेल्थ खराब होईल. गटवरती आपली इम्युनिटी डिपेंडंट हो, असते. बरोबर. त्या मग तो नाही सहन करू शकत गरम अच्छा. दरवेळेला. त्यामुळे तुम्ही गरम पाणी गुळण्या करण्यासाठी वापरा, चूळ भरण्यासाठी वापरा, सकाळच्या वेळेत प्या, पोट साफ होईल, ठीक आहे. पण बरोबर. अदरवाईज ओव्हरऑल कुठलीही गोष्ट फ्रेश, मी म्हणेन दही सुद्धा, ताक सुद्धा, जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला ताजं घेत बरोबर. असाल, तर ते डेअरीतलं चांगलं. नाही, घरी ओके, बनवलेलं, बनवलेलं, जर ओके. तुम्ही म्हणेन पनीर असेल, हे तुम्ही घरी बनवून खावा, काय प्रॉब्लेम होणार नाही. बिकॉज त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, हम्म. त्यांना काहीतरी प्रोसेस असते, ऑफकोर्स बरोबर. ते म्हणजे असतं, म्हणून मे बी त्रास होत असेल. पण तुम्ही घरी बनवा, रूम टेम्परेचरला खावा, फ्रेश खावा, मला नाही वाटत तुम्हाला प्रॉब्लेम होईल. थोडक्यात संतुलित सगळं खावा. हा, सगळं संतुलित. खा, काय प्रॉब्लेम आणि नाही. जेवढं शक्य आहे तेवढं होममेड ओके. खाण्याचा प्रयत्न करा. अच्छा. आता आपण शेवटचा प्रश्न असा आहे की पल्मोनॉलॉजीमध्ये सध्या नवीन काय टेक्नॉलॉजी येते, त्याच्यामध्ये एआयचा वापर किती होतोय, नक्कीच. आणि आपल्या ब्रिदवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण पेशंटना ट्रीट करण्यासाठी वापरतो? AI इज द फ्युचर म्हणायला हरकत नाही, बट इट कांट रिप्लेस युअर ब्रेन, असं मी म्हणेन स्पेसिफिकली. कारण AI इज हिअर टू हेल्प अस, नॉट टू रिप्लेस अस. त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करू शकता. नक्कीच आमच्या ब्रांचमध्ये खूप सारी नवीन टेक्नॉलॉजी आहे जी फार अनटच्ड आहे, ॲटलिस्ट आपल्या इकडे. सो जेव्हा खरंच मी ब्रीदवेलच्या स्वरूपातून प्रेझेंट होतो, मी जरी सांगलीचा असलो, एका म्हणजे तसं बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली मेट्रोच्या ह्याच्यामध्ये आपलं सिटी आपली छोटी असली तरी पीपल आर अमेज्ड व्हॉट वी डू इन ब्रीदवेल विथ फॉर लंग्स. आमची टॅगलाईन आहे युअर ब्रेथ अवर रिस्पॉन्सिबिलिटी. सो वी हॅव टेकन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी की जे काही बेस्ट अवेलेबल आहे ते आपण प्रोव्हाइड करायचं आहे पेशंट्सना. सो त्यामध्ये एआयचा हा नक्कीच खूप मोठा रोल आहे. आता एखादा फुफ्फुसामध्ये छोटीशी गाठ आहे, ती मला सिटी स्कॅनवर दिसली की ती कुठं आहे, तर मी त्या स्क्रीनवरती गाठ कुठे आहे हे लोकलाइज करतो. मला माझा स्कोप जेव्हा आत जायला लागतो त्यावेळेला मला स्क्रीन दाखवायला लागते, मूव राईट, मूव लेफ्ट, मूव फॉरवर्ड, मूव बिहाइंड, गो इन टू दिस, गो इन टू दॅट, आणि त्या गाठीपर्यंत मला पोचवते. म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याला म्हणतात नॅव्हिगेशनल ब्रॉन्कोस्कोपी. आता लोकांना मे बी, मी मगाशी तुम्हाला एक बेसिक ब्रॉन्कोस्कोपी सांगितली, तशी ही नॅव्हिगेशनल ब्रॉन्कोस्कोपी, ज्याच्यासाठी इझिली तुम्हाला कुठं पोहोचत येतं तुम्ही पोचू शकता. दुसरी एक गोष्ट आहे ईबस, एंडोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड. सोनोग्राफी माहिती आहे आपल्याला, आपण सोनोग्राफी बाहेरून ऐकली, आपल्याला फुफ्फुसाची आतून सोनोग्राफी करता येते. ज्या गाठी किंवा ज्या लिजन्स आहेत ज्या अनअप्रोचेबल आहेत, म्हणजे ज्या श्वासनलिकेच्या आत नाही आहेत पण इथं म्हणजे बाहेरून पण अप्रोचेबल नाहीत, मध्ये कुठेतरी आहे. त्यांना पूर्वी काय करायला लागायचं की एखाद्या सुईनी आर पार फुफ्फुसाच्या जाऊन त्याचं सॅम्पल घ्यायला लागायचं. पण आता आपण फुफ्फुसाच्या आतून जातो, सोनोग्राफीनं बघतो की ती गाठ कुठे आहे, कुठे मध्ये रक्तवाहिनी आहे का नाही. कारण पूर्वी काय व्हायचं, काय मध्ये आलं तर ते म्हणजे इट वॉज सो प्रिसाइजली आपण त्या गाठीचं सॅम्पल घेऊ शकतो. मगाशी आपण स्पायरोमेट्री बद्दल बोललो, ही एक बेसिक फुफ्फुसाची क्षमता मोजायची हे होती. तसे काही ॲडव्हान्स्ड लंग फंक्शन टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये तुमचे लंगचं किती फंक्शनल आहेत, किती नाही आहेत, कुठला भाग निकामी आहे, कुठं प्रॉब्लेम आहे, हे सगळं आपण बघू शकतो. असे काही ॲडव्हान्स आणि लंग फंक्शन टेस्ट आहेत. आणि स्लीप लॅब, घोरणे हा आजार आहे नाही आहे तो अप्रोप्रिएटली ओळखण्याकरता, अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एआयचा खूप मोठा रोल आहे. काही गोष्टी ज्या आपल्याकडून मिस होतात त्या सुद्धा एआय पिकअप करत. आणि आपण एआय अँड आवर ब्रेन, वी कंबाईन इट अँड वी प्रोव्हाइड बेस्ट पॉसिबल डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट फॉर आवर पेशंट्स अँड ब्रीदवेल. थोडक्यात आपल्या ब्रीदवेलमध्ये असेल आणि पल्मोनॉलॉजीमध्ये असेल एआयचा यूज होतोय आणि ती टेक्नॉलॉजी आपल्याकडेही आहे. पृथ्वी, खूप खूप थँक्यू, तू आलास आणि आपला खूप उचलून आपला एक खूप दिवसांपासून पेंडिंग असलेला एक चांगला एक पॉडकास्ट तयार झाला, ज्याचा व्ह्युअर्सना आपल्या खूप जास्त चांगला फायदा होईल असं मी समजतो. आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांनी फुफ्फुसांचं आरोग्य, श्वसनाचे विविध आजार यांवरती अगदी बेसिक ते ॲडव्हान्स सांगितलेल्या या गोष्टी किंवा ही माहिती
तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. थँक्यू.